नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विज्ञानेश्वरीमध्ये। नुकतेच 5 ऑक्टोबर 2020 रोजी ह्या वर्षीचे नोबेल प्राइज इन मेडिसिन डिक्लेअर झाले आणि ह्या वर्षीचा पुरस्कार हा 3 शास्त्रज्ञांमध्ये विभागून देण्यात आला, ज्यांची नावे आहेत हार्वे अल्टर, मायकल ऑटन अँड चार्ल्स राईस। ह्यापैकी 2 जण अमेरिकेतले आहेत आणि एक जण यूके युनायटेड किंगडम म्हणजे सध्या ते कॅनडामध्ये आहेत तिथले आहेत आणि ह्यांचा विषय होता डिस्कव्हरी ऑफ हेपॅटायटिस सी व्हायरस। तर ह्या आजच्या विषयामध्ये आपण इन डिटेल पाहूया की ह्या शास्त्रज्ञांचं काम काय आहे, मग ह्यांनी ज्या विषयावर काम केलंय म्हणजे तो हेपॅटायटिस आजार काय आहे, हेपॅटायटिस आजार कशामुळे होतो, मग हेपॅटायटिस व्हायरस काय आहे। ह्यांनी हेपॅटायटिस सीच्या शोधासाठी ह्या वर्षीचा नोबेल पुरस्कार मिळालाय। म्हणजे ऑफकोर्स हेपॅटायटिस व्हायरसचे आणि काही प्रकार असणार आहेत। तर हो, हेपॅटायटिसचे सर्वसाधारणपणे 5 प्रकार आहेत हेपॅटायटिस व्हायरसचे, ए बी सी डी ई। मग हेपॅटायटिस सीचा शोध लागण्यापूर्वी हेपॅटायटिस ए आणि बीचा शोध लागलेला। मग हेपॅटायटिस बीचा शोध ज्या शास्त्रज्ञांनी लावला त्यांना सुद्धा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। तर हेपॅटायटिस हा आजार लिव्हरशी संबंधित आहे, म्हणजे लिव्हरमध्ये जर इन्फ्लामेशन झालं किंवा सूज आली त्याला आपण हेपॅटायटिस म्हणतो। तर मग लिव्हरचे काय फंक्शन आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू। एकंदर हेपॅटायटिस म्हणजे काय, त्याचे किती टाईप आहेत हेपॅटायटिसचे। तर रिसेंटली नुकताच 28 जुलैला WHO ने वर्ल्ड हेपॅटायटिस डे सेलिब्रेट केला। तर त्यावेळेस त्यांचा स्टँड काय आहे, ह्या वर्षीची त्यांची थीम काय आहे हे आपण पाहणार आहोत। त्यानंतर हेपॅटायटिस कशामुळे होतो, कॉजेस ऑफ हेपॅटायटिस पाहणार आहोत। ह्यामध्ये मुख्यत्वे करून 2 कॉजेस आहेत, एक व्हायरल आणि एक नॉन व्हायरल। तर मेजर जो पोर्शन आहे हेपॅटायटिसचा तो व्हायरल हेपॅटायटिस आहे, म्हणजे मॅक्सिमम जे डेथ्स किंवा कॅज्युअलिटीज होतात ते व्हायरल हेपॅटायटिसमुळे होतात। तर मग व्हायरल जे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत जे की हेपॅटायटिस ला रिस्पॉन्सिबल आहेत, तर त्यांचे आपण प्रॉपर्टीज पाहणार आहोत। त्यानंतर हेपॅटायटिसचं डायग्नोसिस कसं करतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू। त्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये एक गैरसमज असतो की हेपॅटायटिस म्हणजेच जॉन्डिस, तर असं नसून हे 2 वेगवेगळे आजार आहेत। तर व्हिडिओच्या पुढच्या टप्प्यात आपण पाहणार आहोत वेगवेगळे माइलस्टोन्स इन हेपॅटायटिस रिसर्च, म्हणजे हेपॅटायटिस ह्या आजारासंदर्भात जे काही संशोधन झाले ते आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण पाहूया की हेपॅटायटिस हा ओरिजिनेट कुठून झाला, हा आजार कुठून ओरिजिनेट झाला। त्यानंतर जे वेगवेगळे व्हायरसेस आहेत ज्यामुळे हेपॅटायटिस घडतो, हेपॅटायटिस हा जो व्हायरल हेपॅटायटिस आहे त्यामुळं कॅन्सर हा आजार होतो, त्यामुळे ती एक फार सिरियस गोष्ट आहे। मग हे जे व्हायरसेस आहेत ह्यांचा शोध कसा लागला, मग व्हायरसचं स्ट्रक्चर कसं मिळालं, मग त्यावरून त्यांनी औषधे किंवा वॅक्सिन कशा मिळवल्या हे आपण येणाऱ्या काही स्लाइड्स येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ह्यासाठी मी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवलंय जे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वर्क करून ठेवलेलं आहे, ते मी ह्या स्लाइड्समध्ये मांडले। स्लाइड्समधला डेटा हा इंग्रजीमध्ये आहे, पण मी तो तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करून सोप्या भाषेत सांगेन। तर हा जो डेटा मी माइलस्टोन्सचा जो डेटा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा एक रिव्ह्यू आर्टिकल ऑलरेडी पब्लिश झालेला आहे। तर मी तुम्हाला हेही सजेस्ट करेन, मी त्याची लिंक हवी तर देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तो रिव्ह्यू तुम्ही जाऊन वाचा। तो पेपर फ्रीली अवेलेबल आहे, तो पेपर तुम्ही डाउनलोड करा आणि तो पेपर तुम्ही स्वतः वाचा, मग तुम्हाला डिटेल आयडिया येईल की रिव्ह्यू पेपर कसा लिहिला जातो। आता इतके सगळे पॉईंट्स एका व्हिडिओमध्ये कव्हर करायचे असल्यामुळं व्हिडिओची लेंथ ही वाढू शकते, व्हिडिओ मोठा होऊ शकतो। तर माझी सगळ्यांना फक्त एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। तुम्हाला नक्कीच हेपॅटायटिस संदर्भात जे काही संशोधन झालंय त्याचा ओव्हरव्ह्यू किंवा त्या संदर्भातलं जे काही काम झालेलं आहे आजपर्यंत ते तुम्हाला समजेल। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। धन्यवाद। तर व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे। आधी सांगितल्याप्रमाणे आजचा आपला विषय आहे नोबेल प्राइज इन मेडिसिन 2020, म्हणजे ह्या वर्षी जे फिजिओलॉजी और मेडिसिन ह्या कॅटेगरीमध्ये नोबेल प्राइज दिलं गेलं त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तर ह्या वर्षी हे जे प्राइज दिलं गेलं ते तिघांमध्ये जॉईंटली डिस्ट्रीब्यूट केलं गेलं आणि त्या 3 शास्त्रज्ञांची नावं आहेत हार्वे अल्टर, मायकल ऑटन आणि चार्ल्स एम राईस। तर त्यापैकी हार्वे अल्टर आणि चार्ल्स राईस हे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत आणि मायकल ऑटन हे यूके मधील शास्त्रज्ञ आहेत, ते कॅनडामध्ये असतात। तर दरवर्षी नोबेल प्राइज हे द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या मार्फत दिलं जातं आणि 2020 साठी त्यांनी 10 मिलियन म्हणजे 1 कोटी स्वीडिश क्रोनॉर इतकी अमाऊंट ठरवलेली आहे आणि ही अमाऊंट ह्या तिघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे। तर 1 क्रोनॉर म्हणजे आपल्या 1 स्वीडिश क्रोनॉर म्हणजे भारतीय चलनानुसार
8.21 रुपये असे होतात. म्हणजे जवळजवळ 8.25 कोटी रुपये ह्या तिघांमध्ये मिळून डिस्ट्रीब्यूट होतील. तर ही ती प्राइस अमाऊंट आहे. आणि ही बातमी हे जे आता तुम्ही पिक्चर पाहताय हे पिक्चर नोबेल प्राइजच्या ऑफिशियल होम पेजवर आहे. तर ह्या स्लाइडवर आपण एकदम शॉर्ट मध्ये पाहूया की ह्यांचं काय काम होतं. आता हा जो सुरुवातीला तुम्हाला दिसतो आहे हा व्हायरस आहे. HCV व्हायरसचं हे स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे ही त्याची डायग्राम आहे. जो सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे त्याला आपण एन्व्हलप म्हणतो. त्याच्या आतला लेअर जो आहे तो कॅप्सिड आहे आणि त्या व्हायरसचे जे जेनेटिक मटेरियल आहे ते सिंगल स्ट्रँडेड RNA आहे आणि हे जे बाहेर आहे ते ग्लायकोप्रोटीन्स आहेत. हे त्या व्हायरसच्या अटॅचमेंट टू द सेल मेम्ब्रेन किंवा व्हायरसला पेनिट्रेट करण्यासाठी मदत करतात. तर ह्यांचं काम, ह्या 3 शास्त्रज्ञांचं काम आहे हेपॅटायटिस C व्हायरसचा शोध लावण्यासंदर्भात. तर ह्यांनी HCV म्हणजे हेपॅटायटिस C व्हायरसचा शोध लावला. तर काय होतं, हे जे हेल्दी लिव्हर आहे त्यावर जर HCV चा अटॅक झाला तर हेपॅटायटिस होतं. हेपॅटायटिस म्हणजे इन्फ्लॅमेशन ऑफ लिव्हर आणि त्यामुळे काय होऊ शकतं, पुढे चालून लिव्हर सिरोसिस होऊ शकतो आणि जर लिव्हर सिरोसिस अनट्रीटेड राहिला तर त्याचं कन्व्हर्जन कॅन्सर मध्ये होऊ शकतं आणि ही केस फार फेटल आहे, लिव्हर सिरोसिस किंवा कार्सिनोमा. तर मग हा ट्रान्सफर कसा होतो हेपॅटायटिस C व्हायरस. इथं त्यांनी सांगितल्याप्रमाणे हेपॅटायटिस C व्हायरस कॅन बी ट्रान्सफर्ड बाय ट्रान्सफ्युजन ऑफ ब्लड और ब्लड प्रोडक्ट्स. म्हणजे एखाद्या पेशंटला जर कंटामिनेटेड ब्लड किंवा रक्त दिलं गेलं तर त्यातून हा हेपॅटायटिस C व्हायरस पसरतो. तर सगळ्यात पहिले आपण पाहूया की हार्वे अल्टर यांचं काय काम आहे. तर ह्यांनी सुरुवातीला हे फाइंड आउट केलं की हा जो हेपॅटायटिस C व्हायरस आहे ह्याला पूर्वी नॉन A नॉन B व्हायरस म्हणायचे. कारण हेपॅटायटिस C व्हायरसचा शोध लागण्यापूर्वी हेपॅटायटिस A व्हायरस आणि हेपॅटायटिस B व्हायरस यांचा शोध लागलेला. मग ज्यावेळेस ब्लड ट्रान्सफ्युजन रिलेटेड काम करायला लागले हार्वे अल्टर, त्यांना असं जाणवलं की एखादा पेशंट जरी नॉन A आणि नॉन B म्हणजे त्याला हेपॅटायटिस A आणि B चं इन्फेक्शन जरी नसेल आणि त्याचं ब्लड पुढं ट्रान्सफ्यूज केलं गेलं तर असं जाणवलं की तरी देखील हेपॅटायटिस होतोय. मग त्यांना कळालं की हेपॅटायटिसचा असा एक कोणता तरी प्रकार अवेलेबल आहे जो की A सुद्धा नाही आणि B सुद्धा नाही, ज्याला नॉन A नॉन B प्रकार असं म्हणलं आणि तिथं त्यांनी हेपॅटायटिस C व्हायरसचा शोध लावला. मग जे पुढचे आहेत मायकल ऑटन, ह्यांनी काय केलं, ह्यांनी एक शिरॉन कॉर्पोरेशन नावाची एक कंपनी आहे, तिथं ते त्यांच्या 2 आणि कलिग सोबत काम करायचे. तर तिथं त्यांनी हे जे पेशंट मधले सिरम अँटीबॉडीज आहेत आणि मग काय केलं, हार्वे अल्टर यांनी हा जो आजार आहे तो चिंपांजी मध्ये ट्रान्सलेट करून दाखवला. म्हणजे हेपॅटायटिस A आणि B साठी ॲनिमल मॉडेल नाही, म्हणजे ॲनिमल मॉडेल मध्ये त्यांनी तो डिसीज इंड्यूस करून दाखवला. तर ह्याचं इम्पॉर्टन्स हे फार जास्त राहतं. म्हणजे आपल्याला एखादं औषध शोधायचं असेल किंवा एखादी लस शोधायची असेल तर आपण डायरेक्ट माणसांवर त्याचा ट्रायल नाही करत, आपण प्राण्यांवर आधी त्यांचा ट्रायल करतो. पण मग तो त्या प्राण्यामध्ये तो डिसीज झाला पाहिजे, हे सुद्धा एक फार मोठं संशोधन आहे. तर हे हार्वे अल्टर यांनी प्रूव्ह करून दाखवलं की चिंपांजी मध्ये सुद्धा हा आजार होतो जो की नॉन A नॉन B आहे. मग आता आपण पाहूया मायकल ऑटन यांचं काम. मग मायकल ऑटन अँड कोलॅबोरेटर्स आयडेंटिफाईड द नॉन A नॉन B कॉझिंग व्हायरस बाय डिस्कवरिंग इट्स जेनेटिक सिक्वेन्स. म्हणजे ह्यांनी काय केलं, त्याचं जेनेटिक सिक्वेन्स डिकोड केला मायकल ऑटन आणि त्यांच्या टीमनी. आणि ऍट द सेम टाइम चार्ल्स M राईस हे देखील US मध्ये काम करायचे. तर ह्यांनी आणि त्यांच्या कोलॅबोरेटरनी हे दाखवलं, showed that RNA transcripts from a genetic HCV construct were able to lead to an HCV infection. यांनी सुद्धा हेच प्रूव्ह केलं की HCV इन्फेक्शन एका सेपरेट व्हायरस द्वारे होतं. म्हणजे नॉन A नॉन B व्हायरस हे सुद्धा ह्यांनी व्हॅलिडेट केला. जो रिसर्च हार्वे अल्टर यांनी केलेला तोच रिसर्च ह्यांनी प्रूव्ह करून दाखवला चार्ल्स M राईस यांनी चिंपांजी मध्ये. तर सिंपल ह्यांचं जर कॉन्ट्रीब्युशन आपण पाहायला गेलो त्या तिन्ही नोबेल लॉरिएट्सचं, तर सुरुवातीला सगळ्यात पहिले जर आपण पाहिलं तर डिस्कव्हरी ऑफ हेपॅटायटिस C कॅन बी ट्रेस्ड बॅक टू मिड 1970s.
म्हणजे 1970च्या दशकामध्ये ह्याचा शोध लागला गेला हेपॅटायटिस सी व्हायरसचा, ज्यावेळी नोबेल लॉरेट हार्वे अल्टर वॉज द चीफ ऑफ द इन्फेक्शियस डिसीज सेक्शन इन द डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसिन. तर हार्वे अल्टर हे ट्रान्सफ्युजन मेडिसिन ह्या डिपार्टमेंटचे चीफ होते ऍट NIH. NIH म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, आणि ही संस्था अमेरिकेमधली फार मोठ्या प्रमाणावर रिसर्च वर्क करणारी संस्था आहे पब्लिक हेल्थ ह्या डिपार्टमेंटमध्ये. मग हे त्या ट्रान्सफ्युजन मेडिसिन ह्या टीमचे हेड होते. मग अल्टर्स टीम डेमॉन्स्ट्रेटेड दॅट द हेपॅटायटिस दॅट ऑकर्स आफ्टर ब्लड ट्रान्सफ्युजन इज नॉट कॉज्ड बाय हेपॅटायटिस A और B. म्हणजे हे ह्यांनी प्रूव्ह केलं की तो A सुद्धा नाही आणि B सुद्धा नाही, म्हणजे तो काहीतरी वेगळा हेपॅटायटिस आहे, म्हणजेच त्याला नंतर नाव दिलं गेलं हेपॅटायटिस C. त्यानंतर 1987 मध्ये मायकल ऑटन आणि ह्यांनी त्यांचे जे दुसरे 2 टीम मेंबर होते, क्यू लिम चू आणि जॉर्ज क्यू, ह्यांनी काय केलं, ह्यांची सुद्धा डिस्कव्हरी एकदम इम्पॉर्टंट होती, त्यांचा रोल सुद्धा फार महत्वाचा होता. तुम्ही ही 2 नावं लक्षात ठेवा, क्यू लिम चू आणि जॉर्ज क्यू, कारण पुढं फार एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली ह्यांच्यासोबत. मग 1987 मध्ये मायकल ऑटन यांनी काय केलं, कोलॅबोरेशन केलं. एक व्हायरोलॉजिस्ट होते डॅनियल ब्रॅडली. तर हे डॅनियल ब्रॅडली कोणत्या संस्थेशी निगडित होते, तर ते होते CDC या संस्थेशी निगडित. CDC म्हणजे काय, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, म्हणजे ही US गव्हर्नमेंटची संस्था होती, आणि त्यांच्यासोबत ह्यांनी मायकल ऑटन यांनी कोलॅबोरेशन केलं, आणि तिथं त्यांनी आयडेंटिफाय केला हेपॅटायटिस C व्हायरस, आणि तिथं त्यांनी डायग्नोस्टिक टेस्ट सुद्धा त्यासाठी डिझाईन केली. डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे काय, आपल्याला ती इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन आहे का नाही हे ओळखण्यासाठीची जी टेस्ट राहते, निदान ज्याला आपण म्हणतो, ह्या टेस्टच्या बेसिसवर डॉक्टर निदान करू शकतात की पेशंटला हे हेपॅटायटिस B व्हायरसचं इन्फेक्शन झालंय की नाही. मग त्यांनी 1988 मध्ये हा जो ह्यांनी डायग्नोस्टिक टेस्ट आणि हे जे इन्व्हेन्शन केलं होतं, ह्यांचं इन्व्हेन्शन 1988 मध्ये हे जे अल्टर आहेत त्यांनी, हार्वे अल्टर यांनी कन्फर्म केलं. आता हे मायकल उटन, च्यू आणि क्युओ हे शिरॉन कॉर्पोरेशन, जी US बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे, त्यामध्ये हे काम करायचे. मग नंतर काय झालं, एक पेटंट बॅटल झालं. म्हणजे आता इथं तर ह्यांनी शोध लावला, व्हायरसचा शोध लावला, डायग्नोस्टिक टेस्टचा शोध लावला, मग तिथे एक पेटंट बॅटल सुरू झालं अगेन्स्ट CDC, कारण ही शिरॉन बायोटेक ही प्रायव्हेट कंपनी होती आणि CDC गव्हर्नमेंटची होती. मग त्यामध्ये तो क्लेम त्यांनी ड्रॉप केला, पण त्यासाठी शिरॉन बायोटेकला जवळजवळ $2 मिलियन म्हणजे $20 लाख CDC ला पे करावे लागले, आणि $3 लाख ब्रॅडली, म्हणजे हे जे ब्रॅडली होते वरचे डॅनियल ब्रॅडली, ह्यांना $3 लाख द्यावे लागले. त्यानंतर ते पेटंटचा इश्यू सॉल्व्ह झाला. आणि त्याच सेम वर्षी US मध्ये आणि एक सायंटिस्ट ग्रुप काम करत होता, त्यांचं नाव आहे चार्ल्स राईस, जे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये काम करायचे त्यावेळी. मग त्यांनी सुद्धा काय केलं की आयडेंटिफाईड अ पार्ट ऑफ द HCV जिनोम दॅट वॉज रिस्पॉन्सिबल फॉर व्हायरल रिप्लिकेशन. म्हणजे व्हायरसचं जे रिप्लिकेशन होतं त्याच्या जिनोम मधला एक पार्ट त्यांनी आयडेंटिफाय केला. मग त्यांनी काय केलं, त्या पार्टला जेनेटिक इंजिनिअरिंग, मग त्यांनी काय केलं, जेनेटिक इंजिनिअरिंग ह्या टेक्नॉलॉजीद्वारे HCV ला मॉडिफाय केलं, आणि त्याची टेस्ट चिंपांजीवर केली त्यांनी, आणि त्याद्वारे त्यांनी प्रूव्ह केलं की HCV हा एकटा रिस्पॉन्सिबल आहे हेपॅटायटिस घडवून आणण्यासाठी. म्हणजे ह्या तिघांचं संशोधन हे एकमेकांना पूरक असं होतं. तर आता ह्या पूर्ण केसमध्ये जर तुम्ही पाहाल तर काही फक्त 3च जण काम करत नव्हते किंवा 3च ग्रुप काम करत नव्हते, खूप जण ह्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. पण नोबेलचा एक नियम आहे, म्हणजे एका वर्षी 3पेक्षा जास्त जणांना नोबेल नाही देता येत. त्यामुळं त्यातल्या त्यात ज्यांनी खूप महत्वाची कामं केलेत ते 3 जण हे आहेत, आणि त्यांना ते नोबेल प्राइज डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. तर आपण ह्यांचं शॉर्ट मध्ये प्रोफाईल पाहूया. तर सगळ्यात पहिले आहेत हार्वे अल्टर. यांचा जन्म 1935 साली न्यूयॉर्क मध्ये झालेला, आणि ज्यावेळेस यांना हा अवॉर्ड मिळाला त्यावेळेस ते NIH सोबत काम करत होते.
तर हे पहा, इथं NIHच्या होम पेजवर त्यांचं दिलेलं आहे की हे सिनियर स्कॉलर आहेत, तिथं ट्रान्सफ्युजन मेडिसिन ह्या डिपार्टमेंटचे हेड आहेत. तर ह्यांनी रॉस्टर मेडिकल स्कूल मधून त्यांना त्यांची डिग्री मिळवली. तसे मग डॉक्टर अल्टर को डिस्कवर्ड, कारण ह्यांच्यासोबत त्यांची टीम सुद्धा होती. मग त्यांनी काय केलं, एक ऑस्ट्रेलियन अँटीजन डिस्कवर केला. हे त्यांचं मेजर काम आहे, विच वॉज अ की इन डिटेक्टिंग हेपॅटायटिस बी व्हायरस. ज्यावेळेस हेपॅटायटिस बी व्हायरसचा शोध लागला, तर ज्यांनी हेपॅटायटिस बी व्हायरसचा शोध लावला त्या सायंटिस्टना देखील 1976 मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही हेपॅटायटिसच्या सिरीज मध्ये जर पाहिलं तर बी साठी एक नोबेल आहे आणि आता हेपॅटायटिस सी साठी एक नोबेल आहे. ऑलरेडी हेपॅटायटिसचे 5 व्हायरसचा शोध ऑलरेडी लागलाय, ABCDE, त्यापैकी आता बी आणि सी ला नोबेल मिळालेला आहे. मग हेपॅटायटिस बी व्हायरस मध्ये ऑस्ट्रेलियन अँटीजनचा शोध लावण्यामध्ये त्यांची भूमिका होती. त्यानंतर त्यांनी जे ब्लड सॅम्पल त्यांनी कलेक्ट करायला सुरुवात केली आणि मग त्यांना असं जाणवलं की ब्लड जे ब्लड सॅम्पल ज्या ब्लड सॅम्पलवर ते स्टडी करायचे त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की तिथं रिस्क होती, रिस्क ऑफ ट्रान्सफ्युजन असोसिएटेड हेपॅटायटिस. आता हेपॅटायटिस ए आणि बी चा ऑलरेडी शोध लागला होता, त्यामुळे ब्लड देण्या किंवा घेण्यापूर्वी त्याची टेस्ट केल्या जायची त्या काळी, कारण त्या काळी हेपॅटायटिस सी चा शोध नव्हता लागला. मग हेपॅटायटिस ए आणि बी चा टेस्ट करून कन्फर्म करून सुद्धा आपण जर ते ब्लड पेशंट एका पेशंटद्वारे दुसऱ्याला दिल्या गेलं तर त्यांना असं जाणवलं की हेपॅटायटिस तरीही होतो, म्हणजे ए आणि बी ची टेस्टिंग करून सुद्धा हेपॅटायटिस होतो. मग तिथं त्यांनी प्रूव्ह केलं की असा कोणता तरी आणि एक व्हायरस आहे, टाइप ऑफ व्हायरस आहे जो की नॉन ए नॉन बी आहे आणि ह्याचं क्रेडिट जातं हार्वे अल्टर यांना. तर त्यांना बरेचसे अवॉर्ड मिळाले, त्यातला हा जो अवॉर्ड आहे गॅर्डनर फाउंडेशन इंटरनॅशनल अवॉर्ड, तर आता हा सेम अवॉर्ड मायकल ऑटन यांना सुद्धा मिळाला होता. पण आता मी आधीच्या स्लाइड मध्ये जे सांगितलं होतं ते मी पुढेही सांगेल की तिथे ह्या अवॉर्ड रिलेटेड एक किस्सा झालेला. तर हे हार्वे अल्टर यांचे काही इम्पॉर्टंट रिसर्च आर्टिकल्स आहेत. खूपच फेमस द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये त्यांचं हे आर्टिकल फेमस झालेलं आहे, जे की डिटेक्शन ऑफ अँटीबॉडी टू हेपॅटायटिस सी व्हायरस आहे. त्यानंतर त्यांनी एक नवीन अँटीजन शोधून काढलेला ल्युकोमिया सेरामध्ये, सिरम ल्युकोमियासाठी. असेच त्यांचे बरेचसे वर्क आहेत, ते तुम्ही इंटरनेटवर फॉलो करा. आता मी हे जो काही तुम्हाला डेटा दाखवतोय तो फार इंट्रोडक्टरी आहे, फार शॉर्ट डेटा आहे. इथं माझं एम किंवा म्हणजे माझा कन्सेंट असा आहे की तुम्ही स्वतः जाऊन इथं सर्च केलं पाहिजे. ऍटलीस्ट जे स्टुडंट आहेत तर त्यांनी जाऊन सर्च केलं पाहिजे की ह्यांनी कोणकोणत्या विषयावर काम केलंय, किती काम केलंय. आता हा डेटा गुगलवर सर्च करणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे, ते फार सोपं काम झालंय आजकाल. त्यामुळे मी हेच सजेस्ट करीन की तुम्ही स्वतः गुगल करा आणि ह्यांचं जे वर्क आहे ते शोधा प्रत्येकाचं. आता हे जे पुढचे सायंटिस्ट आहेत ते आहेत मायकल ऑटन. तर ह्यांचा जन्म 1949 मध्ये युनायटेड किंगडम मध्ये झालेला आणि ज्यावेळेस ह्यांना अवॉर्ड मिळाला त्यावेळेस त्यांचं ॲफिलिएशन होतं युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा, जी की कॅनडा मधली युनिव्हर्सिटी आहे. तर हे डायरेक्टर आहेत व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटचे आणि प्रोफेसर आहेत ऍट डिपार्टमेंट ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजी अँड इम्युनॉलॉजी अल्बर्टा युनिव्हर्सिटीमध्ये. तर यांचा रिसर्च इंटरेस्ट आहे परफॉर्मिंग रिसर्च इन व्हायरोलॉजी, म्हणजे बेसिकली हे व्हायरोलॉजिस्ट आहेत. तर मायकल ऑटन जॉईन GD सल कंपनी बिफोर मुव्हिंग टू शिरॉन. आता ह्या केसमध्ये शिरॉन कॉर्पोरेशनचं नाव खूपदा येईल, कारण मायकल ऑटन हे शिरॉन कॉर्पोरेशनशी असोसिएटेड होते आणि त्यानंतर त्यांनी CDC सोबत कोलॅबोरेशन केलं आणि तिथं त्यांनी डायग्नोस्टिक किट किंवा डायग्नोस्टिक टेस्टचा शोध लावला. म्हणजे व्हायरस आहे हेपॅटायटिस सी व्हायरस प्लस डायग्नोस्टिक टेस्टचा शोध त्यांनी शिरॉन कॉर्पोरेशन सोबत लावला आणि त्या शिरॉन कॉर्पोरेशन मध्ये त्यांच्यासोबत हे काम करायचे. हे आहेत मायकल ऑटन, हे क्यू लिम चू जे मी सांगितलेलं, आणि हे जॉर्ज क्युओ, आणि हे जे डॅनियल ब्रॅडली आहेत हे आहेत CDC चे जे आपण पाहिलेलं आधी. तर हे तिघजण शिरॉन कॉर्पोरेशनचे आहेत. तर मग काय झालेलं, मायकल ऑटन यांना गार्डनर पुरस्कार मिळालेला 2013, जे मी तुम्हाला मागच्या स्लाइडवर सांगितलेलं.
आणि ह्या पुरस्काराचा अमाऊंट जर पाहिलं तर ते $1,00,000 आहे गेर्डनर फाउंडेशनचा. पण त्यांनी हा पुरस्कार घेण्यासाठी नकार दिला. त्यांचं म्हणणं काय होतं, जर आम्ही तिघांनी मिळून काम केलं ह्या प्रोजेक्टवर तर तुम्ही मला एकट्यालाच हा पुरस्कार का देता? आणि तो त्यांनी डिनाय केला. तो त्यांनी पुरस्कार घेतलाच नाही. मग पुन्हा सेम किस्सा झाला नोबेल प्राइजच्या वेळेस, पण ह्यावेळेस त्यांनी तो ऍक्सेप्ट केला. आता तुम्ही जर ह्यावेळेस तिघजण जे पाहिले तर पहिले सायंटिस्ट त्यांनाही हा गेर्डनर पुरस्कार मिळाला, मायकल ऑटन यांनाही मिळाला. पण हे जे ज्यू आणि क्यू हे जे दोन सायंटिस्ट आहेत ह्यांना कोणताच पुरस्कार नाही मिळाला आजपर्यंत. तर ही एक थोडी इंटरेस्टिंग किंवा ही एक थोडी कॉन्ट्राव्हर्शियल फॅक्ट आहे ह्या केसमध्ये. तर हे आहे मायकल ऑटन यांचं गुगल स्कॉलर पेज. तर कोणताही सायंटिस्ट असेल किंवा कोणताही रिसर्चर असेल तर तुम्ही एक सवय लावून घ्या, जर त्यांच्याबद्दल माहिती मिळवायची असेल तर त्यांचं गुगल स्कॉलर पेज ओपन करायचं. आता इथं त्यांचा व्हेरीफाईड ईमेल आयडी आहे अल्बर्टा युनिव्हर्सिटी कॅनडा, म्हणजे सध्या ते तिथं काम करत आहेत ऍज अ प्रोफेसर म्हणून. तर काय असतं ह्या ठिकाणी त्यांचे जे रिसेंटली पब्लिश्ड आर्टिकल्स आहेत हे येतात आणि कुठल्याही गुगल स्कॉलर मध्ये हा जो टेबल आहे तो फार इम्पॉर्टंट असतो. म्हणजे कोणताही रिसर्चर त्यांचं काम ज्यावेळेस इंटरनॅशनल जर्नलमध्ये म्हणजे सायंटिफिक जर्नलमध्ये पब्लिश करतो, मग त्यांचं काम जर दुसऱ्या एखाद्या रिसर्चरनी ऍज अ रेफरन्स म्हणून वापरलं तर ते त्यांना साईट करतात. मग आता टोटल जर तुम्ही ह्यांचं प्रोफाईल पाहाल तर तुम्हाला कळेल की ह्यांचे जे आतापर्यंत जे काम आहे ते 48,940 वेळा लोकांनी साईट केलंय, म्हणजे इतक्या लोकांनी ह्यांचं काम ऍज अ रेफरन्स म्हणून वापरलंय. तर हा एक इनडायरेक्टली पॅरामीटर काउंट केला जातो की तो रिसर्चर किती एक्सपिरियन्स्ड आहे किंवा त्यांचं वर्क किती बेटर आहे. म्हणजे असं डायरेक्टली लिंक नाही, पण हा एक इनडायरेक्ट क्रायटेरिया आपण समजू शकतो. जितके जास्त सायटेशन तितकं जास्त किंवा तितके फेमस त्यांचं ते रिसर्च वर्क असतं. तर ह्या सिरीज मधले तिसरे सायंटिस्ट आहेत चार्ल्स राईस. हे द रॉकफिलर युनिव्हर्सिटी, ही सुद्धा युएसए मध्ये आहे, तिथं हे काम करतात. तर ह्यांचा जन्म 1952 साली झाला आणि जसं आता सांगितलं ह्यांचं ऍफिलिएशन ऍट द टाइम ऑफ अवॉर्ड होतं रॉकफिलर युनिव्हर्सिटी. तर चार्ल्स राईस म्हणजे ह्यांची पीएचडी झालेली आहे, इज द हेड ऑफ लॅबोरेटरी फॉर व्हायरोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजेस. तर बेसिकली हे तिघही जण व्हायरोलॉजिस्ट आहेत. तर ह्यांना सुद्धा बरेचसे अवॉर्ड्स वगैरे मिळालेले आहेत. आणि तुम्ही जर ह्यांचं प्रोफाईल पाहाल, रिसर्च प्रोफाईल, तर 400 पेक्षा जास्त रिसर्च आर्टिकल इन द फील्ड ऑफ व्हायरोलॉजी. म्हणजे पहा ह्यांचा निश एरिया किती स्पेसिफिक आहे, व्हायरोलॉजी. म्हणजे फक्त व्हायरोलॉजीवर ह्यांनी 400 पेक्षा जास्त रिसर्च आर्टिकल पब्लिश केलेत. म्हणजे एक्सपिरियन्स हा फार जास्त झाला आणि यांना सुद्धा बरेचसे अवॉर्ड मिळालेले आहेत. तर तुम्ही ही लिस्ट पाहाल तर ती फार मोठी आहे. तर हे काही त्यांचे पेपर पब्लिकेशन आहेत. आणि जर तुम्ही पाहाल की हे जर्नल वगैरे सेल जर्नल असेल, कारण आता ही जी जर्नल आहे ह्यांचा इम्पॅक्ट फॅक्टर हा फार जास्त असतो. तर आता इम्पॅक्ट फॅक्टर ही एक टर्म काय असते की एखादा सायंटिस्ट किंवा एखादा रिसर्चर त्याचं रिसर्च वर्क ज्यावेळेस पब्लिश करतो एखाद्या जर्नलमध्ये, तर त्या जर्नलचा क्रायटेरिया ठरतो इम्पॅक्ट फॅक्टरवरून की ते जर्नल किती चांगलं आहे. तर हे सेल, नेचर वगैरे ही जे जर्नल असतात त्यांचे इम्पॅक्ट फॅक्टर फार जास्त असतात. अशा एखाद्या जर्नलमध्ये आपलं वर्क पब्लिश होण्यासाठी ते वर्क फारच जास्त ऑथेंटिक असावं लागतं, फार नोवेल असावं लागतं. तर इथं यांची आर्टिकल्स पब्लिश आहेत ह्यावरूनच तुम्हाला कळतं, कारण जवळजवळ सगळेच आर्टिकल ह्यांची मी जी दाखवली ती सेलमध्येच पब्लिश झालेले आहेत. तर इथं मी पुन्हा एकदा तुम्हाला सजेस्ट करेन की ह्या सगळ्यांचे डिटेल रिसर्च प्रोफाईल तुम्ही गुगल स्कॉलरवर किंवा इंटरनेटवर सिंपल गुगल केलं तरी तुम्हाला ते मिळतील. किंवा त्या त्या युनिव्हर्सिटीच्या, आता समजा आता ह्यांची युनिव्हर्सिटी आहे रॉकफिलर युनिव्हर्सिटी, तर ह्या युनिव्हर्सिटीच्या होम पेजवर जरी जाऊन तुम्ही सर्च कराल तरी ह्यांचं रिसर्च प्रोफाईल तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता हेपॅटायटिस हा लिव्हरला होणारा आजार आहे. तर आपण सुरुवात करूया लिव्हर पासून. आपण आता बेसिक गोष्टी ह्यामध्ये समजून घेऊया की नेमकं लिव्हर काय असतं किंवा लिव्हरचे फंक्शन काय. म्हणजे जर हेपॅटायटिस झाला तर लिव्हरचे फंक्शन बिघडतात. मग लिव्हर सिरोसिस होतं, लिव्हर फायब्रोसिस होतं, त्यानंतर पुढची जर आणि वर्स्ट केस आली तर लिव्हर फेल्युअर होतं किंवा मग त्याला लिव्हरचा कॅन्सर होतो.
तर ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन त्यामध्ये होतात. पण जर एखादं हेल्दी आणि नॉर्मल लिव्हर असेल तर त्याचे फंक्शन काय आहेत? तर जसं इथं सांगितल्याप्रमाणे लिव्हर regulates most chemical levels in the blood and excretes a product called bile. लिव्हर काय करतं? बाईल नावाचा एक प्रोडक्ट बॉडीमध्ये सोडतं, त्याचा स्त्राव करतं, एक्सक्रीट करतं. मग हे बाईल काय करतं? इट हेल्प्स कॅरी अवे वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम द लिव्हर. म्हणजे लिव्हर मधले जे वेस्ट प्रोडक्ट आहे, टाकाऊ प्रोडक्ट आहेत, ते लिव्हरच्या बाहेर काढण्यासाठीचं काम आहे बाईलचं. आता बाईल तयार कसा होतो माहितीये का? हे जे आपण हिमोग्लोबिन म्हणतो, आपण रक्तामध्ये हिमोग्लोबिन राहतं. तर ज्यावेळेस ह्या हिमोग्लोबिनचा ब्रेकडाऊन होतो, आता हिमोग्लोबिनचं जर ब्रेकडाऊन झालं तर त्याचं कन्व्हर्जन होतं बाईलमध्ये. आणि हा येलो कलर्ड असतो, म्हणजे ह्याचा कलर असतो पिवळा. त्यामुळं आणि हा बाईल विष्ठेच्या मार्फत आपल्या बॉडीतून बाहेर पडतो, त्यामुळे तो कलर येलो असतो. तर आपण इथं अजून लिव्हरचे कामं पाहूया. ऑल द ब्लड लिव्हिंग द स्टमक अँड इंटेस्टाईन पासेस थ्रू द लिव्हर. म्हणजे जे कोणतं आपलं रक्त आहे, जे पोटातून आणि आपल्या आतड्यांमधून जे पास होतं, म्हणजे वाहतं, तर ते कंपल्सरी लिव्हर मधून जातं. मग सगळ्या प्रोसेसेस ज्या होतात, मेटाबॉलिझम असेल, न्यूट्रिएंट बॅलन्स मेंटेन करणं असेल, सगळ्या गोष्टी ह्या लिव्हर मध्ये होतात. त्यामुळे लिव्हर हे म्हणजे आपल्या नॉर्मल बॉडी फंक्शनिंगसाठी लिव्हरचा इम्पॉर्टन्स हा खूप जास्त आहे. लिव्हर काय करतं? हे जे ब्लड त्यामध्ये वाहतं त्याला प्रोसेस करतं आणि त्यामध्ये काय करतं, जे न्यूट्रिएंट वगैरे आहेत हे सगळं तयार करण्याचं काम, किंवा आपण जे औषधं घेतो त्यांना मेटाबोलाइज करण्याचं काम. कारण काय होतं, आपण औषधं घेतो बऱ्यापैकी ते प्रोड्रग असतात, बरेचसे ड्रग. मग त्यांचं आफ्टर मेटाबॉलिझम हे ऍक्च्युअल ड्रग मध्ये कन्वर्ट होतात. मग ते काम सुद्धा लिव्हर करतं. लिव्हरचे जर तुम्ही कामं पाहाल तर 500 पेक्षा जास्त काम आहेत लिव्हरचे. त्यामुळे लिव्हर हेल्दी राहणं हे फार मस्ट आहे. हेल्दी लिव्हर इज मस्ट. मग काय होतं, व्हेन द लिव्हर हॅज ब्रोकन डाऊन हार्मफुल सबस्टन्सेस, मग ज्यावेळेस हे लिव्हरनं हार्मफुल सबस्टन्स म्हणजे जे टॉक्झिक होते, ज्यावेळेस त्यांना असं ब्रेक करतं ते, तर त्याचा बाय प्रोडक्ट आहे तो, तर हे जे ब्रेकिंगचे बाय प्रोडक्ट आहेत, आयदर ते बाईल मध्ये जातात किंवा ते जातात ब्लड मध्ये. जर ते ब्लड मध्ये गेले तर किडनीतून फिल्टर होऊन युरिनच्या मार्फत निघून जातात, किंवा जर ते बाईल मध्ये गेले तर इंटेस्टाईनच्या मार्फत ते विष्ठेच्या मार्फत शरीराच्या बाहेर निघतात. तर बेसिकली हे काम लिव्हरचं आहे. मग काय होतं, सपोज लिव्हरचं काम बिघडलं, आता बऱ्याच वेळा आपण हेपॅटायटिसचे जर पेशंट पाहिले तर तिथं येलो कलरेशन होतं. तर ते येलो कलरेशन हे बाईलचं कन्व्हर्जन बिलिरुबिन मध्ये होतं, आणि बिलिरुबिन येलो कलर्ड असतो. तर हा जो कलर आहे तो बिलिरुबिनचा असतो, असं होतं. त्यामुळे जे येलो कलरेशन, पूर्ण स्किन येलो वगैरे दिसतं, जॉन्डिसच्या केसमध्ये सुद्धा हेच होतं. तर हे लिव्हर बिघडल्याचं कारण आहे. ते बेसिकली जर आपण ह्यांचे फंक्शन जर पाहिले तर लिव्हर काय करतं, डिस्ट्रॉय ओल्ड आरबीसी, जसं आधी सांगितलं आरबीसीला डिस्ट्रॉय करतं, म्हणजे ज्या आपल्या जुन्या रक्तपेशी आहेत त्यांना मारायचं काम करतं. मग त्यांना मारल्यामुळं त्यातला जो हिमोग्लोबिन आहे त्याचं कन्व्हर्जन बिलिरुबिन मध्ये होतं आणि ते येलो कलर राहतं, पिवळ्या कलरचं. आपण जे अन्न खातो वगैरे तर त्यातले जे न्यूट्रिएंट आहेत ते प्रोसेस करण्याचं काम लिव्हरचं आहे. जे ब्लडचं कंपोजिशन आहे ते मेंटेन किंवा रेग्युलेट करण्याचं काम सुद्धा लिव्हरचं आहे. हे जे मी तुम्हाला आता सांगितलं की जे एक्सक्रीट होते टॉक्झिक सबस्टन्सेस ते बाईलच्या फॉर्म मध्ये होतात, तर हे बाईल प्रोड्यूस करण्याचं काम सुद्धा लिव्हरचं आहे. लिव्हर प्रोड्युसेस प्रोटीन्स अँड कोलेस्टेरॉल, जे की आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीजसाठी फार जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन आणि कोलेस्टेरॉल हे तयार करण्याचं काम सुद्धा लिव्हरचं आहे. त्यानंतर जवळजवळ 500 पेक्षा जास्त मेटाबॉलिक प्रोसेसेस कंट्रोल करण्याचं काम लिव्हरचं आहे. लिव्हर ब्रेक्स डाऊन अल्कोहोल अँड मेडिकेशन, हे अल्कोहोलला ब्रेक डाऊन करण्याचं काम लिव्हर करतं. त्यामुळे जर तुम्ही पाहत असाल की जे हेवी अल्कोहोलिक्स आहेत, म्हणजे ज्यांना दारू पिण्याची फार जास्त सवय आहे, त्यांचं लिव्हर बिघडतं. का बिघडतं, तर एक्सेस अल्कोहोलला लिव्हरला ब्रेकडाऊन करावं लागतं आणि त्यामुळे ते लिव्हर बिघडतं आणि फायनली ब्लडला डिटॉक्स करण्याचं काम लिव्हरचं आहे. मग हेपॅटायटिस काय आहे, म्हणजे हेपॅटायटिस हा जो आपण आजार म्हणतो तो काय आहे, तर बेसिकली हेपॅटायटिस इज अन इन्फ्लामेशन ऑफ लिव्हर. तर लिव्हरचं जे इन्फ्लामेशन होतं त्याला हेपॅटायटिस म्हणतात. हा एक ग्रीक वर्ड आहे. त्याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे हेपॅट मिनिंग लिव्हर, आणि आयटिस मिनिंग इन्फ्लेमेशन.
तर लिव्हरचे सिम्पटम काय आहेत, लक्षणं काय आहेत, सॉरी हेपॅटायटिसचे लक्षणं काय आहेत, तर ती जर आपण पाहिलं तर त्यामध्ये प्रामुख्यानं जे येतं येलो डिस्कलरेशन ऑफ द स्किन, म्हणजे आपली त्वचा येलो होते. त्यानंतर म्हणजे ज्याला आपण जॉन्डिस म्हणतो. तर आता इथं तुम्ही पाहून घ्या, हेपॅटायटिस हा आजार आहे, तर जॉन्डिस हे मेडिकल कंडिशन आहे किंवा फिजिओलॉजिकल कंडिशन आहे. हा डिफरन्स आहे त्या दोघांमध्ये. पुअर ॲपेटाईट म्हणजे भूक न लागणं, वॉमिटिंग, उलटी आल्यासारखं होणं, टायर्डनेस, सारखा थकवा जाणवणं, ॲब्डोमिनल पेन, अंगदुखी आणि डायरिया, हागवण. तर हे हेपॅटायटिसची सिम्पटम आहेत, लक्षण आहेत. तर बेसिकली हेपॅटायटिसचे दोन टाईप आहेत, ॲक्यूट आणि क्रोनिक. ॲक्यूट म्हणजे काय, जर तो 6 महिन्यांच्या आत बरा झाला हेपॅटायटिस तर तो आहे ॲक्यूट, आणि जर तो 6 महिन्यातही बरा नाही झाला तर त्याचं कन्व्हर्जन होतं क्रोनिक हेपॅटायटिस मध्ये, जो 6 महिन्यांपेक्षा जास्त टिकतो. आणि हे क्रोनिक हेपॅटायटिस हे धोकादायक होतं. ह्यामध्ये ॲक्यूट लिव्हर फेल्युअर होऊ शकतं, लिव्हर सिरोसिस होऊ शकतं. आता क्रोनिक जर आता ह्याचंच कन्व्हर्जन आता 6 महिन्यापेक्षा जास्त जर तो इथं राहिला आपल्या शरीरामध्ये, तर हे काय करतं, स्कारिंग ऑफ लिव्हर, ह्याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो. मग हे जर असंच कंटिन्यू राहिलं तर लिव्हर फेल्युअर सुद्धा होऊ शकतं किंवा लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. म्हणून लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागतं. ज्यावेळेस डॉक्टरांच्या हाताबाहेर पूर्ण कंडिशन निघून जाते, लिव्हर पूर्ण खराब होतो, त्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याशिवाय ऑप्शन नसतो. आणि ते देखील प्रत्येक पेशंटला लिव्हर मिळेल असं अजिबातच नाही. कितीतरी मोठ्या सेलिब्रिटी आपण पाहिल्यात की त्यांना ऐन वेळेला लिव्हर न मिळाल्यामुळं प्राण गमवावे लागले. तर आता मी ही जी काही माहिती तुम्हाला सांगतोय ती जिथून कुठून घेतली त्याचे रेफरन्सेस मी इथे दिलेत. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल मी हे विकिपीडियावरून घेतलंय, तर मी विकिपीडियाचा रेफरन्स इथं दिलाय. समजा हे WHO च्या साईटवरून घेतलंय, तर मी हा रेफरन्स इथं दिलाय. आता ह्यातली कोणतीही माहिती माझी नाही. माझी कशी असेल, ऑलरेडी सगळी माहिती किंवा जे काही रिसर्च झालाय तो ऑलरेडी पब्लिश्ड रिसर्च आहे. त्यामुळे मी काय करतोय, मी फक्त तो डेटा कंपाईल करून तुमच्या पुढे एक अशा प्रेझेंटेबल फॉर्म मध्ये मांडतोय, जेणेकरून तुम्हाला सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये कळेल की नेमकं हे काय आहे आणि हे संशोधन कशाबद्दल होतंय नेमकं. जर तुम्हाला हेपॅटायटिस किंवा लिव्हरचे फंक्शनच कळाले नाही तर मग हेपॅटायटिस सी व्हायरसचा शोध का लावला हेच कळणार नाही. त्यामुळे मी हे बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतोय. तर दरवर्षी 28 जुलैला वर्ल्ड हेपॅटायटिस डे साजरा केला जातो. तर ह्या वर्षीचं हे WHO पेज होतं, त्यावर त्यांची ह्यावेळेसची प्लेज आहे हेपॅटायटिस फ्री फ्युचर. तर त्यासाठी त्यांनी डेडलाईन 2030 ची ठेवली, म्हणजे 2030 पर्यंत जगाला हेपॅटायटिस फ्री करणं हे WHO पुढचं टार्गेट आहे. आणि त्यासोबतच हेपॅटायटिस फ्री फ्युचर विथ स्ट्रॉंग फोकस ऑन प्रिव्हेंटिंग हेपॅटायटिस बी अमॉंग मदर्स अँड न्यूबॉर्न्स. तर हेपॅटायटिस बी चं एक धोकादायक सिम्पटम किंवा त्याची एक प्रॉपर्टी काय आहे की तो मदर कडून न्यूबॉर्न बेबी मध्ये ट्रान्समिट होतो. म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये तो मातेकडून नवजात बाळाला तो हेपॅटायटिस बी ट्रान्सफर होऊ शकतो. आणि ही केस फार वर्स्ट आहे. मग ह्या केसमध्ये ह्या वर्षी WHOने ते एमच ठेवलंय की हे प्रिव्हेंट करायचंय मदर कडून न्यूबॉर्न बेबीला. आता जर तुम्ही हेपॅटायटिसचे स्टॅटिस्टिक्स पाहिले तर तुम्हाला कळेल की 325 मिलियन पीपल आर लिव्हिंग विथ व्हायरल हेपॅटायटिस बी अँड सी. म्हणजे फक्त बी आणि सी चा जर तुम्ही आकडा पाहिला सध्याच्या घडीला जगभरात तो 325 मिलियन आहे. म्हणजे 32 कोटीपेक्षा जास्त लोक सध्या हेपॅटायटिस बी आणि सी ने इन्फेक्टेड आहेत. दरवर्षी हेपॅटायटिस बी मुळे 9 लाख लोकांचा मृत्यू होतो. आणि सध्या 42% मुलांना जन्मतःच हेपॅटायटिस बी ची व्हॅक्सिन मिळते. म्हणजे आता इथं ही एक गोष्ट लक्षात घ्या की हेपॅटायटिस बी साठी व्हॅक्सिन आहे, पण सी साठी अजून अप्रूव्ड व्हॅक्सिन नाही. हा फार मोठा म्हणजे हे धोक्याचं साईन आहे, धोकादायक साईन आहे. जर सी चे पेशंट असेच वाढत गेले आणि त्यांना व्हॅक्सिनच मिळालं नाही तर ते फार धोकादायक होतं. आता बी साठी व्हॅक्सिन आहे. आता ही स्टॅटिस्टिक्स त्याचेच आहेत की जगभरातल्या 42% नवजात मुलांना हेपॅटायटिस बी चं व्हॅक्सिन मिळतं. तरी हा आकडा फार कमी आहे. हा आकडा 100%च असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक नवजात बालकाला हेपॅटायटिस बी ची व्हॅक्सिन मिळायलाच पाहिजे. तर त्यासाठी हे काही जे पॉइंट्स आहेत ज्यावर WHO ह्या वेळेस काम करते, म्हणजे आयदर प्रिव्हेंट करायचं, म्हणजे
हे इन्फेक्शन होण्यापासूनच वाचवायचं, कोणाला, न्यूबॉर्नला. मग त्यासाठी काय करावं लागेल की हे जे ट्रान्समिशन होतं मदर टू चाइल्ड, आईकडून मुलाला होणारं ट्रान्समिशन थांबवावं लागेल. मग त्यांचं तिसरी प्लेज आहे लिव्ह नो वन बिहाइंड, म्हणजे सगळ्यांना ह्या गोष्टीचा ऍक्सेस द्या व्हॅक्सिनचा, कोणालाही मागे टाकू नका. मग ते गरीब देश असतील किंवा श्रीमंत देश असतील हा भेदभाव न करता सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. एक्सपांड ऍक्सेस टू टेस्टिंग अँड ट्रीटमेंट, तर जे काही रिसर्च चाललंय मग किंवा टेस्टिंग होतं किंवा ह्याचं हेपॅटायटिसचं ट्रीटमेंट होतं, तर ह्याचा ऍक्सेस वाढवा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये सुद्धा ह्याकडे दुर्लक्ष करू नका, हेपॅटायटिसकडे, असं WHO म्हणणं आहे. तर हेपॅटायटिस का घडतो, कॉजेस ऑफ हेपॅटायटिस म्हणजे कशामुळे हेपॅटायटिस हा आजार होतो, तर ह्याचे बेसिकली दोन आहेत. पहिलं आहे व्हायरल कॉजेस, दुसरं नॉन व्हायरल. व्हायरल मध्ये 5 टाईपचे व्हायरसेस आहेत, ह्यांच्यामुळे हेपॅटायटिस होतो. हेपॅटायटिस ए व्हायरस, बी, सी, डी, ई. त्यामधले बी आणि सी फार धोकादायक आहेत. हा हेपॅटायटिस डी व्हायरस कधी होतो, जर बी व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असेल तरच डी होतो. म्हणजे हेपॅटायटिस डी व्हायरस, हेपॅटायटिस डी होण्यासाठी हेपॅटायटिस बी व्हावा लागतो. मग जर हेपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन अवेलेबल आहे, त्यामुळे हा हेपॅटायटिस डी काही जास्त धोकादायक नाहीये. आता ए आणि ई हे जे आहेत हे कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर ह्यामधून पसरतात. आता हेपॅटायटिस ई व्हायरसचा जो शोध लावला, तर त्या ठिकाणी आपल्या भारतातील न्यू दिल्ली चे स्टॅटिस्टिक्स फार भयंकर होते त्या काळी. म्हणजे पूर्ण जगभरामध्ये हा नवी दिल्लीचा किस्सा गाजलेला, खूप जास्त प्रमाणात पेशंट सापडलेले आणि त्यांना हे कळत नव्हतं की कोणत्या टाईपचा व्हायरस आहे, आणि मग ह्या हेपॅटायटिस ई व्हायरसचा शोध लागलेला. म्हणजे अनफॉर्च्युनेटली दुर्भाग्य आपलं हे आहे की आपला भारत ह्याशी इन्व्हॉल्ड आहे, असोसिएटेड आहे अशा फॉर्म मध्ये, ना की आपण रिसर्च करून एखाद्या व्हायरसचा शोध लावलाय, तसं नाही. तर हे बेसिकली व्हायरल हेपॅटायटिस इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ हेपॅटायटिस वर्ल्ड वाईड. म्हणजे जगभरात जो काही हेपॅटायटिस आहे तर त्याचा मेजर जो फॅक्टर आहे तो व्हायरल हेपॅटायटिस आहे. त्यानंतर दुसरे जे हेपॅटायटिसचे कॉजेस आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो नॉन व्हायरल मध्ये आहे तो अल्कोहोलिझम, दारू पिणं, एक्सेस दारू पिणं. एक्सेस दारू पिल्यामुळे काय होतं, लिव्हरवर इन्फ्लमेशन होतं, त्यालाच आपण हेपॅटायटिस म्हणतो. किंवा मग काही ऑटोइम्युन डिसीजेस आहेत, त्यामुळे सुद्धा लिव्हरवर इन्फ्लमेशन होऊ शकतं. किंवा काही ड्रग आहेत जे आपण घेतो त्यांना लिव्हर टॉक्झिसिटी असते. आता ह्याचं सिंपल एक्झाम्पल आहे, आपण जे म्हणतो पॅरासिटामॉल. आता ताप आल्यावर कोणीही घेतं पॅरासिटामॉल, म्हणजे क्रोसिनची गोळी वगैरे घेतं, आणि त्याचे जर तुम्ही साईड इफेक्ट पाहिले तर ते आहे लिव्हर टॉक्झिसिटी. तर पॅरासिटामॉल जर आपण एक्सेस अमाऊंट मध्ये खाल्ली तर ते डायरेक्ट लिव्हरवर काम करते, त्याचं हे करतं, साईड इफेक्ट दाखवतं. तर अशीच एक नाईस नावाची गोळी होती, तर ती बॅन करावी लागली. त्याचा सुद्धा सेम किस्सा होता की लिव्हर टॉक्झिसिटी फार जास्त प्रमाणात त्या गोळीने होत होते. त्यानंतर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, म्हणजे अल्कोहोल, एखादा पेशंट अल्कोहोल जरी घेत नसेल तरी त्याला फॅटी लिव्हर होतं. आणि मग त्याची कारण ओबेसिटी, इन्सुलिन रेजिस्टन्स, डायबिटीस ही कारण आहेत. म्हणजे जरी तुम्ही अल्कोहोल घेत नसाल आणि तुमचं वजन फारच जास्त असेल किंवा तुम्हाला डायबिटीस असेल तरी देखील त्याचा फरक लिव्हरवर पडतो आणि हेपॅटायटिस होऊ शकतो. तर काय होतं, आता सपोज हे जो नॉर्मल लिव्हर आहे हे कन्सिडर केलं आपण, तर काय होतं, ह्या लिव्हरवर फॅट जमा होते, त्यामुळे हे लिव्हरची साईज वाढते, ह्या लिव्हरची साईज वाढते आणि हळूहळू त्यामध्ये फायब्रोसिस व्हायला लागतं. म्हणजे इथं अशा जखमा 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 आपल्याला दिसायला लागतात. आणि ही सिच्युएशन अशीच राहिली कंटिन्यू तर ह्या लिव्हरचं सिरोसिस मध्ये होतं. आणि ही जी फेज आहे ती इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे एकदा पेशंट ह्या फेजला जर टेकला तर तो परत असा माघारी नाही येऊ शकत. आता फॅटी लिव्हर रिव्हर्सिबल आहे, फायब्रोसिस एक वेळेस रिव्हर्सिबल आहे, पण ही टोटली इरिव्हर्सिबल फेज आहे. इथपर्यंत पेशंट आला तर तो माघारी नाही फिरत. तर आता पुढचा मुद्दा आहे की व्हायरसेस, नेमके व्हायरसेस दिसतात कसे. आता एक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी मध्ये व्हायरस अशा प्रकारे दिसतो, हा आहे व्हायरस. तर ह्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी वापरावी लागते. आपण जे नॉर्मल सायन्स लॅबोरेटरीमध्ये लाईट मायक्रोस्कोप वापरतो त्यामध्ये हे अशा प्रकारचे व्हायरसेस दिसणार नाहीत.
तर बेसिकली जनरली जर आपण तुम्ही व्हायरसचं स्ट्रक्चर पाहिलं तर ते अशा प्रकारे दिसतं. तर सगळ्यात बाहेर त्याचा एक एन्व्हलप राहतो, त्याच्या आत हा कोर लेअर राहतो आणि त्याच्या आत हे त्याचं जेनेटिक मटेरियल आहे त्या व्हायरसचं आणि पॉलिमरेज वगैरे हे एन्झाईम्स राहतात. तर जिथून मी हा डेटा, कुठलाही डेटा असेल ह्या पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये, जिथून मी हा घेतलाय त्याचे रेफरन्सेस दिलेत, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हे पाहू शकता पूर्ण आर्टिकल. तर बेसिकली हेच, जर आपण एकदम शॉर्ट मध्ये पाहायचं असेल तर हे बेसिकली हे 5 इम्पॉर्टंट व्हायरसेस आहे. हे व्हायरसची फॅमिली असते प्रत्येक व्हायरसची आणि हे त्यांचा शोध कोणी लावला. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. कोणत्या व्हायरसचा शोध कोणी लावला. तर एचबीव्हीचा शोध 1976 ला नोबेल मिळालाय, ते मिळालं ब्लूमबर्ग यांना. आणि आता जे मिळालं नोबेल ते एचसीव्ही साठी मिळालं. आणि आता इथं ह्या लिस्टमध्ये जे आहेत, हे जे दोघं जण आहेत ह्यांचं नावच नाही त्या लिस्टमध्ये, पण हे दोघं सुद्धा प्रिन्सिपल सायंटिस्ट होते त्या प्रोजेक्टमध्ये. मग जसं मी आधी सांगितलं की जरी ह्यांनी तितकंच काम केलं असेल तरी एका वेळी फक्त तिघांनाच देता येतो. मग त्यातल्या त्यात पाहिलं जातं की कोणाचं काम जास्त सिग्निफिकंट आहे आणि त्यांना दिलं जातं. म्हणून ह्या 2 सायंटिस्टचं नाव ह्या लिस्टमध्ये नाही, पण ह्यांचं काम सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर हे जे आपण टाइप्स ऑफ व्हायरसेस पाहिले हे त्यांचं थोडं डिस्क्रिप्शन आहे. तर हेपॅटायटिस ए व्हायरस, तर हा फिसेस आणि इन्फेक्टेड पर्सन्स जे आहेत त्यांच्या फिसेसमध्ये, आणि हा ट्रान्समिट कसा होतो थ्रू कन्झम्पशन ऑफ कंटामिनेटेड वॉटर आणि फूड. तर हा हेपॅटायटिस ए आणि ई सेम प्रकारे ट्रान्समिट होतात, कन्झम्पशन ऑफ कंटामिनेटेड वॉटर आणि फूड. जर आपण चांगलं पाणी पिलं आणि व्यवस्थित जर जेवण केलं तर हे 2 व्हायरस होण्याचा संभवच नाहीयेत. मग दुसरं आहे हेपॅटायटिस बी व्हायरस. तर हा काय होतो, ट्रान्समिटेड थ्रू एक्सपोजर टू इन्फेक्टेड ब्लड, सिमेन अँड अदर बॉडी फ्लुइड. म्हणजे जसा HIV पसरतो तसाच हा HBV सुद्धा पसरतो. तर HBV आणि HCV ह्या दोघांचंही पसरण्याचं सेम वे आहे, सेम रूटने ते पसरतात. आणि त्यानंतरचा आहे हेपॅटायटिस डी व्हायरस. आता हे कसं आहे, हेपॅटायटिस डी व्हायरसचं जर रिप्लिकेशन घडायचं असेल तर त्यासाठी हेपॅटायटिस बी व्हायरस असणं गरजेचं असतं. त्यामुळं एखाद्या पेशंटला जर हेपॅटायटिस बी व्हायरसची ट्रीटमेंट मिळाली किंवा व्हॅक्सिन मिळाली तर आपोआप हेपॅटायटिस डी ट्रीट होतो. त्यामुळे ह्यावर इतका जास्त रिसर्च नाही होत. तर मेजर आहेत हेपॅटायटिस बी व्हायरस आणि हेपॅटायटिस सी व्हायरस. तर डायग्नोसिस कसं होतं हेपॅटायटिसचं, कसं कळतं डॉक्टरांना की पेशंटला हेपॅटायटिस झालाय की नाही. तर द डायग्नोसिस ऑफ हेपॅटायटिस ड्यू टू एनी कॉज, म्हणजे आता कॉज आपण जसं सांगितलं की आयदर व्हायरल असेल किंवा नॉन व्हायरल असेल. तर बायोलॉजिकल और केमिकल इज मेड बाय मेजरिंग. मग काय करतात, आपल्या रक्तामध्ये विशिष्ट प्रकारचे जर केमिकल त्यांना सापडले त्या टेस्टमध्ये तर त्यातून हे कळतं की त्या पेशंटला हेपॅटायटिस झालाय की नाही. आणि ते 2 पदार्थ आहेत, ॲलॅनिन अमिनो ट्रान्सफरेजेस आणि ॲस्पार्टेट अमिनो ट्रान्सफरेजेस. म्हणजे अमिनो ट्रान्सफरेजेस ची जर लेवल रक्तामध्ये वाढलेली असेल, स्पेशली ALT आणि AST, तर समजून जायचं की त्याला, त्या पेशंटला हेपॅटायटिस झालाय. मग आता हे झालं, जर त्याला व्हायरल इन्फेक्शनने झालं असेल, म्हणजे व्हायरल अटॅक हा एकच कारण नाही हेपॅटायटिस होण्यामागं. जसं आपण पाहिलं नॉन व्हायरल सुद्धा आहेत, म्हणजे काही ऑटो इम्युन डिसीजेस आहेत ते, किंवा काही जणांना फार जास्त प्रमाणात दारू पिल्यामुळे सुद्धा होतं. पण जर व्हायरल मुळे असेल तर त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी व्हायरल, तर ते प्रूव्ह करावं लागतं की त्या पेशंटच्या ब्लडमध्ये व्हायरस आहे का नाही. तर त्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी ही टेक्निक वापरावी लागते. म्हणजे आता तुम्ही लॅबमधला हा लाईट मायक्रोस्कोप पाहिला असेल, तर ह्या लाईट मायक्रोस्कोपने व्हायरसेस दिसत नाहीत. व्हायरसेसची साईज ही फार कमी असते, नॅनोमीटर, म्हणजे 10⁻⁻⁹ ही त्याची रेंज आहे. ह्या रेंज मधले व्हायरस आपण नॉर्मल लाईट मायक्रोस्कोपने पाहू नाही शकत. मग त्यासाठी आपल्याला काय लागतं, आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतात. मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि ह्या लाईट मायक्रोस्कोप मध्ये फरक काय आहे, तर जो लाईट सोर्स आहे तो डिफरन्स आहे. म्हणजे लाईट मायक्रोस्कोप मध्ये व्हिजिबल लाईट वापरतात, आपण एक तर सनलाईट वापरतो किंवा हे एक्सपेरिमेंट तुम्ही पाहिलेले असतील. पण इथं काय करावं लागतं, इलेक्ट्रॉन बीम वेव्हलेंथ वापरतात हे,
त्यामुळं कितीही जरी छोटी साईज असेल म्हणजे लेस दॅन 1 नॅनोमीटर सुद्धा ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमध्ये कॅप्चर करता येऊ शकते. त्यामुळे व्हायरसेस जर पाहायचे असतील तर इलेक्ट्रॉन बीम मायक्रोस्कोप किंवा त्यामध्येच आपल्याला हे पाहावे लागतात. आता हे जर लाईट मायक्रोस्कोप आपण पाहिला त्याचं मॅग्निफिकेशन हे जास्तीत जास्त 1500x म्हणजे टाइम्स म्हणजे 1500 टाइम्स आपण मॅग्निफाय करू शकतो. आता जरी हा तुम्हाला मॅग्निफिकेशन फार मोठं वाटत असेल पण तरी देखील हे सफिशियंट नाही व्हायरस पाहण्यासाठी. म्हणून आपल्याला हे ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरावे लागतात जे की 2.5 लाख एक्स पर्यंत आपण झूम करू शकतो. म्हणजे कुठं 1500x आणि कुठं 2.5 लाख एक्स. त्यामुळं हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतात. मग आता इथं प्रश्न येतो फंडिंगचा. आता ह्या ज्या टेक्निक आहेत ना ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या असतील ह्या फार महागड्या आहेत. म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूट मध्ये हे असेलच असं नाही. त्यामुळे काय होतं आता बरेचसे पीएचडी करणारे वगैरे विद्यार्थी किंवा स्कॉलर असतात त्यांनाही जरी काम करायची आता कितीही इच्छा असली तरी बऱ्याचदा काय होतं हा ऍक्सेसच भेटत नाही. आपल्यासारख्या बऱ्याचशा डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये काय होतं जे आपलं बजेट दरवर्षी ठरतं तर त्या बजेटमध्ये R&D वर आपला किंवा शिक्षणावर आपला हा शेअर फार कमी असतो. जो की जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांच्या मानानं हा फार कमी आहे. जोपर्यंत हा शेअर वाढणार नाही तोपर्यंत अशा फॅसिलिटीज सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये येणार नाहीत आणि आपल्या इथं रिसर्च फार असा बूम करणार नाही, फार मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. आपल्याकडे खूप सारे असे इन्स्टिट्यूट आहेत. CSIR चे इन्स्टिट्यूट आहेत, आपल्याकडं IISc आहे बँगलोरचं, मुंबईचं ICT आहे किंवा IIT आहेत किंवा आयसर आहेत. अशा बऱ्याचशा इन्स्टिट्यूट आहेत जिथं ह्या अशा फॅसिलिटी मिळतात. पण त्या फार लिमिटेड आहेत. म्हणजे आता बाहेरच्याला एखादं येऊन डायरेक्ट तिथं जर अनालिसिस करायचं झालं तर डायरेक्ट ऍक्सेस नाही मिळत. त्यामुळे हे काही लिमिटेशन्स आहेत. प्लस आता व्हायरल एखादा अँटी व्हायरल टेस्टिंग करायची असेल तर त्यासाठी फार जास्त प्रिकॉशन किंवा काळजी घ्यावी लागते. तर ही प्रिकॉशन घेण्यासाठी जो सेटअप करावा लागतो तर त्यासाठी सुद्धा प्रचंड खर्च होतो. तर इतका खर्च आपल्या रिसर्च इन्स्टिट्यूटला इतकं फंडिंगही नाही भेटत. त्यामुळं आपल्या भारतामध्ये व्हायरसवर फार कमी काम होतं. आता पुढचा मुद्दा आहे हेपॅटायटिस आणि जॉन्डिस. जॉन्डिस म्हणजे आपण त्याला कावीळ म्हणतो. तर हेपॅटायटिस म्हणजेच कावीळ असं आहे का तर तसं नाही आहे. कावीळ ही कंडिशन आहे जी की हेपॅटायटिस झाल्यामुळं होते. म्हणजे इथं हेपॅटायटिस हा आजार आहे तर ही कावीळ किंवा जॉन्डिस ही एक मेडिकल कंडिशन आहे. तर काय होतं हे जे आपण पाहतो सगळं येलो 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 होतं त्याला जॉन्डिस म्हणतात आणि ही एक कंडिशन आहे जी हेपॅटायटिस जर एखाद्या पेशंटला झाला असेल तर त्याला जॉन्डिस होऊ शकतो. पण तेच काही एक कारण नाही. तुम्ही जर ह्या ठिकाणी पाहाल तर जॉन्डिसचे 3 टाईप आहेत. एक हिपॅटोसेल्युलर जॉन्डिस म्हणजे हिपॅटायटिस झाल्यामुळं, दुसरा ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणजे जे बिलियरी ट्रॅक्ट आहे बॉडीमध्ये त्याच्यामध्ये जर काही अडथळा निर्माण झाला आणि ते जे बिलिरुबिन आहे ते आपल्या बॉडीमध्ये साठायला लागलं तरी देखील जॉन्डिस होऊ शकतो. आणि तिसरा आहे हिमोलायटिक जॉन्डिस. मी आधीच सांगितल्याप्रमाणे हिमोग्लोबिनचं कन्व्हर्जन काय होतं आपल्या बॉडीमध्ये बिलिरुबिन मध्ये होतं आणि हा बिलिरुबिन येलो कलर आहे म्हणजे पिवळा कलर आहे. मग काही कारणामुळे आपल्या बॉडीमध्ये जर हिमोग्लोबिनच जास्त झालं म्हणजे रक्त आरबीसी जर वाढून गेल्या रेड ब्लड सेल मग काय होईल हिमोलिसिस जास्त होईल म्हणजे त्यांचं ब्रेकडाऊन जास्त होईल. त्यामुळे हिमोग्लोबिन जास्त रिलीज होईल. जास्त हिमोग्लोबिनमुळे जास्त बिलिरुबिन तयार होईल आणि तरी देखील जॉन्डिस किंवा कावीळ होऊ शकतो. म्हणजे दरवेळी एखाद्या व्हायरसमुळेच जॉन्डिस झाला पाहिजे असं कंपल्सरी नाही. तर हे जे मी तुम्हाला सांगितलं हायपर बिलिरुबिनेमिया म्हणजे जर बिलिरुबिन आपल्या ब्लड मध्ये हायपर म्हणजे वाढलं तर त्या कंडिशनला जॉन्डिस म्हणतात. आता कसं आहे लाईक अदर वेस्ट मटेरियल विच गेट्स एक्सक्रीटेड थ्रू युरिन बिलिरुबिन इज ऑल्सो वेस्ट मटेरियल. जे तुम्हाला सांगितलं हिमोग्लोबिनचा तो डिग्रेडेशन प्रोडक्ट आहे पण हा वॉटर इनसोल्युबल आहे. हे जे बिलिरुबिन आहे हे वॉटर इनसोल्युबल आहे त्यामुळं ते डायरेक्टली आपल्या युरिन मधून एक्सक्रीट होऊन नाही निघत. मग काय करतं मग लिव्हर काय करतं हे जे वॉटर इनसोल्युबल बिलिरुबिन आहे ह्याचा कॉम्प्लेक्स तयार करतं जेणेकरून हा
जो बिलिरुबिन आहे त्याच्यासोबत एक कॉम्प्लेक्स फॉर्म होतो आणि ते वॉटर सोल्युबल होतं, म्हणजे ते पाण्यामध्ये मिसळतं आणि मग ते युरिन द्वारे आपल्या शरीराच्या बाहेर निघून जातं. तर कॉजेस ऑफ जॉन्डिस म्हणजे जॉन्डिस कशामुळे होतो, तर सगळ्यात महत्वाची कॉज आहे हेपॅटायटिस किंवा लिव्हर सिरोसिस. मग हे जास्त प्रमाणात दारू पिल्यामुळे सुद्धा लिव्हर जर बिघडलं तरी देखील जॉन्डिस होऊ शकतो. त्यानंतर ॲबनॉर्मॅलिटीज इन द बाईल डक्ट, जे मी तुम्हाला सांगितलं, ज्यामुळे जास्त बिलिरुबिन शरीरामध्ये साठवून राहतं, किंवा गॉल स्टोन ऑब्स्ट्रक्शन्स, म्हणजे गॉल स्टोनचे जर ऑब्स्ट्रक्शन झालं तरी देखील आपल्याला हा जॉन्डिस होऊ शकतो. म्हणजे ह्या दोन वेगवेगळ्या कंडिशन आहेत. हेपॅटायटिस हा आजार आहे, तर जॉन्डिस ही मेडिकल कंडिशन आहे. तर आता आपण पाहूया माइलस्टोन्स इन हेपॅटायटिस रिसर्च. आता हा आपल्या प्रेझेंटेशन मधला तिसरा पॉइंट राहील. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन पाहिलं, नंतर आपण हेपॅटायटिस काय असतं, व्हायरस काय असतो, कॉजेस काय असतात, जनरल सगळी इन्फॉर्मेशन पाहिली. आणि आता आपण स्पेसिफिकली पाहूया की हेपॅटायटिस वर आजपर्यंत काय काय रिसर्च झालाय. तर ह्यासाठी मी एक रिव्ह्यू आर्टिकल फॉलो केलेलं आहे, जे मी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. तर हे रिव्ह्यू आर्टिकल तुम्ही सुद्धा जाऊन पाहू शकता. त्या रिव्ह्यू आर्टिकलचं नाव आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ हेपॅटायटिस माइलस्टोन्स, आणि हे ख्रिश्चियन ट्रिपो हे आहेत रिसर्चर. तर फ्रान्सचे आहेत. त्यांनी हे खूप चांगलं रिव्ह्यू आर्टिकल लिहिलंय आणि ह्यामध्ये त्यांनी जवळजवळ सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या प्रकारे इन्क्लूड केल्यात. तर ह्याचा हा रेफरन्स आहे ह्या ठिकाणी. तर जिथं जिथं मी ह्यांच्या आर्टिकल मधून डेटा घेतलाय तिथं तिथं मी ह्यांचा रेफरन्स दिलेला आहे. तुम्ही सुद्धा हे आर्टिकल जाऊन पाहू शकता. तर ह्या माइलस्टोन्स मध्ये आपण सर्वात आधी पाहणार आहोत की हेपॅटायटिसचा उगम कुठून झाला, त्यानंतर व्हायरसेसचा डिस्कव्हरी कशी झाली, हेपॅटायटिस व्हायरसेस. मग एकदा व्हायरस कळाल्यानंतर व्हॅक्सिन रिसर्च कसा झाला, आणि त्यानंतर थेरप्युटिक ट्रीटमेंट म्हणजे ड्रग, ह्या हेपॅटायटिसवर ट्रीटमेंट करण्यासाठी ड्रग कुठून आले. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ड्रग आणि व्हॅक्सिन ह्यामध्ये एक बेसिक फरक आहे. ड्रग हे रोग्याला दिले जातात, तर व्हॅक्सिन हे हेल्दी व्हॉलंटियर म्हणजे जे सुदृढ आहेत आणि रोग होऊ नये म्हणून दिलं जातं, प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. आणि हे ट्रीटमेंट आहे, थेरप्युटिक ट्रीटमेंट आहे ड्रग. त्यामुळे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्यावर आपण पुन्हा एक डिटेल चांगला व्हिडिओ बनवूया, जिथं सगळ्या बेसिक कन्सेप्ट मी क्लिअर करण्याचा ट्राय करेन. तर हेपॅटायटिसची डिस्कव्हरी कुठून झाली, तर सुरुवातीला जॉन्डिसचं डिस्क्रिप्शन सापडतं आपल्याला, जॉन्डिस ह्या आजाराचं. आणि ते सुमेरियाचे जे सुमेरिया नावाची जी जमात होती, फार एन्शियंट आहे, 6000 वर्षापूर्वीची आहे ही जमात सुमेरिया. आता सध्या हा एरिया इराकमध्ये येतो, इराक. तर ह्यांच्यामध्ये जॉन्डिसचं सगळ्यात पहिले नाव आढळतं, जॉन्डिस. आणि पण त्यावेळेसची मान्यता अशी होती की हा जो जॉन्डिस होतो तो एका, म्हणजे ह्याचा जो इटिओलॉजिकल एजंट आहे तो एक राक्षस आहे, डेव्हिल, आणि त्याचं नाव आहे अहाजू. तर हे त्याचं काल्पनिक चित्र आहे. म्हणजे ह्या अहाजूमुळं एखाद्या पेशंटला जॉन्डिस होतो अशी त्या होती. आता हा काळ 6000 वर्षापूर्वीचा आहे, त्यामुळे आपण हे समजू शकतो. पण त्यानंतर हिपोक्रेट्स म्हणजे जो ग्रीसचा आहे तत्वज्ञ, तत्ववेत्ता, तर त्यानं सगळ्यात पहिले डिस्क्राईब केले ह्याचे फीचर जॉन्डिसचे. आणि तिथं त्यानं असं लिहिलं की 11 दिवसामध्ये त्या पेशंटचा मृत्यू होतो. आणि त्यावेळेसची रिकमेंडेड ट्रीटमेंट ह्यासाठी होती की मध आणि पाणी, हनी आणि वॉटर. मग मग सुरुवातीला जॉन्डिस आला, मग त्यानंतर हेपॅटायटिस इंट्रोड्यूस झाला. मग इपिडेमिक जॉन्डिस तर ग्रीक ह्या लोकांनी इंट्रोड्यूस केलेला, पण त्यांनी तो पुअरली डिस्क्राईब केला होता. म्हणजे तो प्रॉपर त्यांनी व्यवस्थित एक्सप्लेन नव्हता केला किंवा डिस्क्राईब नव्हता केला, कारण ते स्वतःच कन्फ्युज होते मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस ह्या सारख्या रोगांमुळे. कारण त्यांना त्याची लक्षणं सारखीच वाटायची, मग त्यांना वाटायचं हा मलेरियाचा आहे किंवा हा लेप्टोस्पायरोसिस आहे. मग मग जो मध्ययुगीन काल आहे, मिडल एजेस आहेत, मग तिथं जॉन्डिस वॉज वेल रेकग्नाइज्ड अँड ब्लेम्ड ऑन अ डिवाइन मॅलेडिक्शन. आता पुन्हा एकदा काय झालं की जे पेशंट्स म्हणजे त्यानंतरच्या काळामध्ये ज्यांना जॉन्डिस झालाय त्यांना इम्प्युअर म्हणजे इम्प्युअर पेशंट समजण्यात यायला लागलं. आणि त्यांच्यासोबत मग कॉन्टॅक्ट सगळे लोक अवॉइड करायला लागले, म्हणजे त्यांना कोणी भेटेना. कारण इम्प्युअर म्हणजे त्यांचा
म्हणजे आत्मा चांगला नाही, मग त्यामध्ये राक्षस आहे वगैरे वगैरे अशा ज्या भ्रामक कल्पना होत्या ते ह्याही काळामध्ये होत्या. मग हे पोप झॅकरी हे जे आहेत, मग त्यांनी त्या लोकांना सगळ्या, आता ख्रिश्चन धर्माचे आहेत ते, तर सगळ्या लोकांना त्यांनी त्यावेळेस कंपल्सरी सांगितलेलं, ज्याला जॉन्डिस झालाय तो पर्सन इम्प्युअर आहे, तर तुम्ही स्ट्रिक्टली त्याच्यापासून दूर राहा. म्हणजे एक प्रकारचं आयसोलेशन हे त्यांनी रिकमेंड केलं होतं त्यावेळेस. पण मग काय झालं, मग जसं जसं काळ पुढे जात गेला, 18व्या सेंचुरीमध्ये आलंय, 18व्या शतकामध्ये ज्यावेळेस आपण आलो आणि अमेरिकेमधल्या सिव्हिल वॉर मध्ये सगळ्यात पहिले 52,000 केसेस सापडल्या हेपॅटायटिसच्या. मग कळालं की हा जॉन्डिस वेगळा आहे आणि हा हेपॅटायटिस वेगळा आहे. आणि सगळ्यात जास्त त्या काळात ज्यावेळेस वर्ल्ड वॉर II दुसरं विश्वयुद्ध झालं, त्यामध्ये जवळजवळ हेपॅटायटिसमुळे मृत होणाऱ्यांची संख्या ही 16 मिलियन पेक्षा जास्त होती. म्हणजे जवळजवळ 1.5 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या हेपॅटायटिसमुळे मरण पावलेली त्या काळात. तर हा असा हळूहळू लोकांमध्ये जे गैरसमज होते ते दूर होत गेले आणि जॉन्डिस वेगळा आणि हेपॅटायटिस वेगळा हे त्यांना कळायला लागलं. त्यामध्ये हे इम्प्युअर किंवा घोस्ट किंवा डिव्हिनिटी वगैरे ह्या अशा गोष्टी भ्रामक आहेत हे त्यांना कळायला लागलं. म्हणजे रिसर्च मध्ये ऍडव्हान्समेंट होत गेली. मग हे जे मॅक्युलम आहेत, मग ह्यांनी असं सजेस्ट केलं, सुरुवातीला हेपॅटायटिस लोकांना कळालं की अरे हा जॉन्डिस पेक्षा वेगळा आहे. पण मग हेपॅटायटिस मध्ये सुद्धा 2 टाईपचं हेपॅटायटिस आहे हे 1947 साली सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी रिपोर्ट केलं मॅक्युलम यांनी. मग द अल्टिमेट एक्सपेरिमेंटल कन्फर्मेशन ऑफ द 2 डिस्टिंक्ट फॉर्म्स. मॅक्युलमने जनरली सांगितलं की हेपॅटायटिसचे 2 प्रकार आहेत, पण हे कन्फर्म केलं सॉल क्रुगमन यांनी. आता ह्यांचा उल्लेख पुढे सुद्धा येणार आहे. तर ह्यांनी कन्फर्म सांगितलं की हेपॅटायटिसचे 2 टाईप आहेत आणि हा त्यांचा रिसर्च होता 1964 ते 1967 या काळामधला. मग आता पुढचा मुद्दा आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, डिस्कव्हरी ऑफ हेपॅटायटिस बी व्हायरस. तर हे आहेत ते बरुच ब्लूमबर्ग ह्यांना 1976 ला नोबेल पारितोषिक मिळालं होतं हेपॅटायटिस बी या रोगाच्या, या व्हायरसच्या डिस्कव्हरीसाठी आणि HBV साठी त्यांनी वॅक्सिन तयार केलं, म्हणून ह्यांना नोबेल प्राइज मिळालं. तर ह्यांच्याबद्दल बघा काय म्हणलं जातं की दिस मॅन प्रिव्हेंटेड मोर कॅन्सर रिलेटेड डेथ्स दॅन एनीवन एल्स इन हिस्ट्री. म्हणजे कॅन्सरमुळे आजपर्यंत जितके मृत्यू झालेत त्या सगळ्यांमध्ये ह्या माणसांच्या शोधामुळे, ह्या माणसामुळे सगळ्यात जास्त मृत्यू वाचले असं ह्यांच्याबद्दल गौरवाने बोललं जातं. म्हणजे ह्यांनी जे हेपॅटायटिस बी व्हायरसचा शोध लावला आणि HBV साठी जी व्हॅक्सिन तयार झाली त्यामध्ये ह्यांचा मेजर रोल होता, म्हणून ह्यांना 1976 मध्ये नोबेल प्राइज दिला गेलं. आता सुरुवातीला ह्यांनी एका नवीन टेक्निकने ती व्हॅक्सिन तयार केली होती, त्यामुळे ह्यांनी पेटंट घेतलं होतं त्या गोष्टीचं. पण नंतर त्यांनी हे पेटंट ओपन केलं सगळ्यांसाठी. म्हणजे त्यांच्या प्रोफेशनल बेनिफिटसाठी त्यांनी ते पेटंट नव्हतं केलं, ती टेक्निक नवीन होती म्हणून त्यांनी ते राईट्स घेऊन ठेवलेले. पण नंतर त्यांनी ते ओपन केले सर्वसामान्य लोकांसाठी. कारण जर एखादी गोष्ट पेटंटेड असेल तर त्याची किंमत फार जास्त वाढते आणि ती गोष्ट सगळ्यांसाठी ऍक्सेसिबल नाही होत, म्हणून त्यांनी ते पेटंट सुद्धा ओपन केलेलं. आणि जी फर्स्ट एव्हर कॅन्सर साठीची व्हॅक्सिन आहे ती ह्यांच्यामुळं तयार झाली. मग ह्यांचं संशोधन काय, ऍक्च्युली ह्यांनी कसा शोध लावला हेपॅटायटिस बी व्हायरसचा, तर त्यांनी ऑस्ट्रेलिया अँटीजनचा शोध लावलेला. मग हा त्यांनी लावलेला 1963 मध्ये. हे जेनेटिसिस्ट होते, म्हणजे जेनेटिक्स या विषयावर काम करणारे सायंटिस्ट होते, ऑफकोर्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मधले. मग तिथं काम करत असताना त्यांना कळालं की एका सिरम सॅम्पल मध्ये म्हणजे ऑस्ट्रेलियन ॲबोरिजिन, म्हणजे हे जे लोक आहेत जे ऑस्ट्रेलियामधली मूळ जमात आहे, त्यांच्या सिरमचा स्टडी करताना त्यांना कळालं की इथं वेगळ्या टाईपचा एक अँटीजन प्रेझेंट आहे. तर त्या अँटीजनला त्यांनी, आता हे ऑस्ट्रेलियातला जी जमात आहे ॲबोरिजिन ह्यांच्या सिरमवर स्टडी केलेला, त्यामुळे त्यांनी त्या अँटीजनलाच नाव दिलेलं ऑस्ट्रेलिया अँटीजन. मग काय झालं, मग 1967 साली एक सेरेंडिपिटी झाली. सेरेंडिपिटी म्हणजे काय की योगायोगानं काही काही गोष्टी घडत जातात, म्हणजे त्या काही अशा जाणीवपूर्वक केलेल्या नसतात. काय झालं, 1963 साली त्यांनी ऑस्ट्रेलिया अँटीजनचा शोध लावला. पण मग तो काळ असा पुढे गेला, कारण रिसर्च काही एका रात्रीत होत नसतो, त्याला वेळ लागतो बराच. मग 1967 साली काय झालं,
त्यांच्याच लॅब मधल्या एक टेक्निशियन होता आणि त्याला जॉन्डिस झालेला, कावीळ झालेला. आणि मग ह्या डॉक्टरांनी म्हणजे हे जे ब्लूमबर्ग आहेत, मग ह्यांनी त्याचे रिपोर्ट पाहिले, सगळ्या केस स्टडी पाहिल्या. मग त्यात त्यांना कळालं की हा हा जो म्हणजे जॉन्डिस झालेला दिसतोय, तर त्यातला जो अँटीजन आहे आणि ह्यांनी जो शोधलेला ऑस्ट्रेलिया अँटीजन आहे तो सेम आहे. मग त्यांनी त्याचं लिंकिंग व्हायरल हेपॅटायटिसशी जोडलं. मग पहिल्यांदा त्यांना असं कळालं की आपण जे अँटीजनचा शोध लावलाय त्यामुळे तर व्हायरल हेपॅटायटिस होतोय पेशंट्सना. मग काय झालं, आता हे आहेत 1968 मध्ये अल्फ्रेड प्रिन्स आहेत, ते न्यूयॉर्क ब्लड सेंटर मध्ये काम करायचे. मग तिथं त्यांनी आणि एक अँटीजन शोधून काढला, त्याला त्यांनी नाव दिलं एसएच अँटीजन. पण मग पुढे जाऊन असं कळालं की जो आधी ब्लूमबर्ग यांनी शोधलेला एजी म्हणजे ऑस्ट्रेलिया अँटीजन होता आणि हा एसएच अँटीजन सेम आहेत. मग आता पहा, आधी त्यांनी काम रिपोर्ट केलेलं ब्लूमबर्ग यांनी, म्हणून सगळा जो बेनिफिट किंवा सगळीकडे जे डॉक्युमेंटेशन झालं ते ब्लूमबर्ग यांचं झालं. कारण काही वर्ष आधी त्यांनी हे रिपोर्ट केलं होतं 1963 मध्ये, 67 मध्ये त्यांनी हेपॅटायटिसशी लिंक केलेलं त्याला. आणि हे जे अल्फ्रेड प्रिन्स आहेत त्यांनी सेम अँटीजनचा शोध लावला, पण तो 68 मध्ये लावला. त्यामुळं सगळं जे पुढचं आहे, मग ह्यानंतर ह्या पिक्चर मध्ये ह्या सीन मध्ये अल्फ्रेड प्रिन्स कुठंच नाहीत, जरी त्यांनी त्या अँटीजनचा शोध लावलेला असेल. का तर त्यांनी 1968 साली लावला होता आणि ब्लूमबर्ग यांचा 63 मध्ये शोध लावून झालेला. मग 1970 मध्ये हे जे डेव्हिड डेन आहेत यांचं संशोधन फार इम्पॉर्टंट आहे, तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण ज्यावेळेस 1976 ला ब्लूमबर्ग यांना अवॉर्ड मिळालेला आणि त्यावेळेस त्यांनी स्पीच दिलेलं, भाषण दिलेलं, तर त्यामध्ये त्यांनी ह्या डेव्हिड डेन यांचा 9 वेळा उल्लेख केलेला. ह्यावरून कळते की ह्यांचं काम किती इम्पॉर्टंट आहे. डेव्हिड डेन यांनी काय केलेलं, ज्या अँटीजनचा शोध ब्लूमबर्ग यांनी लावला होता, त्यांनी वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट मधून ते प्रूव्ह करून दाखवलं की हा तो व्हिरिओन आहे. म्हणजे त्यांनी तिथं त्याची स्पेसिफिक साईज कॅल्क्युलेट केली, बरेचसे सायंटिफिक एक्सपेरिमेंट परफॉर्म केले आणि हे प्रूव्ह करून दाखवलं की हा त्यांचा जो अँटीजन होता तो व्हायरस आहे एक. मग त्याला नाव दिलं HBV. म्हणजे ह्यांच्यामुळे ते कन्फर्म झालं, ह्या डेव्हिड डेन यांच्यामुळे. पण तरी देखील जे नोबेल प्राइज मिळालं सगळीकडे सुद्धा ब्लूमबर्ग यांचं नाव होतं, कारण पायोनियर ते होते, पहिल्यांदा काम करणारे ते होते. मग सेम मग काय होतं, आता एकाच आजारावर एकाच वेळी जगभर सगळीकडे संशोधन चालतं. आणि आता ह्या गोष्टी तरी 1970-80च्या दशकातल्या आहेत, त्यावेळेस ते इंटरनेटही नव्हतं. त्यामुळं एक कम्युनिकेशन गॅप होता पूर्ण जगभरामध्ये. मग जपानमध्ये सुद्धा सेम हे जे ओकोशी आहेत ते सुद्धा ह्याच एयू आणि एसएच अँटीजनवर काम करायचे 1972 मध्ये. आणि त्यांनी तिथं सुद्धा हे दाखवलं की जे ब्लड डोनर आणि पोस्ट ट्रान्सफ्युजन हेपॅटायटिस आहे त्याचं लिंकिंग त्यांनी ऑस्ट्रेलिया अँटीजन आणि एसएच अँटीजन यांच्यासोबत जोडलं. मग 1970 मध्ये हे कंपल्सरी करण्यात आलं की जर ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं असेल तर ह्या अँटीजनची टेस्टिंग करावी लागेल. कारण पूर्वी फक्त ए आणि बी साठी टेस्टिंग व्हायची. पण मग त्यांना कळालं की ए बी आणि ए हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस बी व्हायरसची टेस्टिंग करून सुद्धा इन्फेक्शन होत आहे, हेपॅटायटिस होतो आहे. मग त्यांनी नॉन ए नॉन बी म्हणजे ज्याला आपण हेपॅटायटिस सी व्हायरस म्हणतो, तर त्याचा पुढे जाऊन शोध लागला. तर त्यानंतर आता हे असं संशोधन पुढे राहिलं. मग त्यांनी एक अँटी एचबीएस इम्युनोग्लोब्युलिन म्हणजे एखादा अँटीजन असेल तर त्याच्या अगेन्स्ट आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. मग काय झालं, अँटी एचबीएस, एचबीएस म्हणजे हा अँटीजन झाला. तर ह्याच्या अगेन्स्ट जे इम्युनोग्लोब्युलिन आहेत त्यांचा यूज, त्यांचा वापर जे वर्कर आहेत म्हणजे आता डॉक्टर असतील किंवा जे नर्सेस आहेत, जे निडल स्टिक एक्सपोजर आहे, म्हणजे सपोज एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला इंजेक्शन देतो आणि चुकून त्यालाच ते टोचलं गेलं तर त्यालाही ते इन्फेक्शन होईल. ह्या सगळ्यांसाठी हे इम्युनोग्लोब्युलिनचा वापर करण्यात आला की त्यांना HBV म्हणजे हेपॅटायटिस बी होऊ नये म्हणून. आणि त्या ठिकाणी मग हे जे ब्लूमबर्ग होते, he filed patent to protect this very new concept of a vaccine which for the first time would not be derived from tissue culture. तर ब्लूमबर्ग यांच्या पूर्वी सगळ्या ज्या व्हॅक्सिन तयार व्हायच्या त्या टिश्यू कल्चर टेक्निकने तयार व्हायच्या. पण त्यांनी काय केलं की प्लाझ्मा घेतला
त्या पेशंटचा प्लाझ्मामध्ये ऑलरेडी अँटीबॉडी वगैरे तयार झालेले असतात, त्यांनी त्यातून व्हॅक्सिन तयार केली. आता सुद्धा आपण जो प्लाझ्मा थेरपीचा कोविड-19 साठी कन्सेप्ट आणलाय, सिमिलर लाईनवर, पण हे काम त्यांनी 1970 आणि 80च्या दशकामध्ये केलेलं. तर तिथं त्यांनी पहिल्यांदा व्हॅक्सिन बनवली त्या इन्फेक्टेड पेशंटच्या प्लाझ्मापासून, आणि त्यासाठी त्यांनी पेटंट सुद्धा फाईल केलं. पण नंतर हे पेटंट त्यांनी ओपन केलं जनतेसाठी. मग त्यांच्या ह्या कामासाठी म्हणजे हेपॅटायटिस बी व्हायरसचा शोध लावणं आणि एक व्हॅक्सिन तयार करणं म्हणजे पायोनियर वर्क केल्यामुळे 1976 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. मग आता ह्यांनी त्या अँटीजनचा शोध लावला, म्हणजे व्हायरसचा शोध लावला. त्यांनी म्हणजे टिश्यू कल्चर न वापरता त्यांनी एक नवीन टेक्निक आणली व्हॅक्सिन तयार करण्याची, म्हणजे जो प्लाझ्मा आहे त्यातूनच व्हॅक्सिन तयार करायची. ह्यांनी फक्त त्या कन्सेप्ट आणल्या ब्लूमबर्ग यांनी, पण ऍक्च्युअल व्हॅक्सिन जी कोणी तयार केली असेल ती ह्यांनी तयार केली. ह्या सगळ्या नॉलेजचा यूज करून ह्यांनी ती व्हॅक्सिन तयार केली. आणि हे आहे फ्रान्स मधले फिलिप मॉपस. तर फ्रान्समध्ये एक खूप फेमस इन्स्टिट्यूट आहे, पाश्चर इन्स्टिट्यूट. तुम्ही लुई पाश्चर ऐकलंच असेल. त्यांनी व्हॅक्सिन वगैरे तयार केलेल्या, अँटीबायोटिक ह्यामध्ये त्यांचं बरंचसं काम आहे. तर त्यांच्या नावाने फ्रान्समध्ये एक इन्स्टिट्यूट आहे. तिथं पहिल्यांदा फिलिप मॉपस यांनी HBVच्या अगेन्स्ट व्हॅक्सिन तयार केली. मग फायनली HBVला क्लोन करण्यात आलं, HBV व्हायरसला क्लोन करण्यात आलं ह्यांच्याकडून, पियर टिओलियस. मग ह्याचा फायदा काय झाला, HBVचं जर क्लोनिंग झालं तर ते त्याचं व्हॅक्सिन प्रोडक्शन म्हणजे करण्यासाठी याचा फायदा झाला. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं व्हॅक्सिन जर मार्केटमध्ये आणण्याचं श्रेय कोणाला म्हणजे देता येईल तर ते पियर टिओलेस यांना देता येईल. कारण त्यांनी पहिल्यांदा HBV व्हायरसचं क्लोनिंग केलं, त्यामुळे जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे पहिल्यांदा ती मोठ्या प्रमाणात मास प्रोडक्शन, बल्क प्रोडक्शन करता आलं त्या व्हॅक्सिनचं. आता हा झाला हेपॅटायटिस बी झाला. आता आपण पाहूया हेपॅटायटिस डी व्हायरस. तर ह्याचा शोध लावला हे जे सायंटिस्ट आहेत, मारिओ रिझेटो. आता मी आधीच सांगितलं, जर हेपॅटायटिस डी कधी होतो, म्हणजे हेपॅटायटिस डी व्हायरसचं जर रिप्लिकेशन व्हायचं असेल तर त्या पेशंटला आधी हेपॅटायटिस बी व्हायरस लागतो. म्हणजे जर बी झालेला असेल तरच डी होतो. जर एखाद्याला हेपॅटायटिस बी व्हायरस हे इन्फेक्शन झालंच नाही तर त्यांना डी होत नाही. त्यामुळे हा आजार किंवा हे इन्व्हेन्शन थोडं निग्लेक्टेड राहिलं. म्हणजे हेपॅटायटिस बी ची तर आता व्हॅक्सिन अवेलेबल आहे, ती जर एखाद्या पेशंटनी घेतली तर ह्याचा अर्थ असा आहे की त्याला हेपॅटायटिस डी होणार नाही. पण तरी देखील हेपॅटायटिस डी एक सेपरेट व्हायरस आहे आणि त्याचा शोध ह्या मारिओ रिझेटो यांनी लावला. हा 1977 साली लावला. 76 साली तर ह्यांना नोबेल सुद्धा मिळालेलं बी साठी, आणि 77 साली ह्यांनी हेपॅटायटिस डी व्हायरसचा शोध लावला. त्यानंतर येतं हेपॅटायटिस ए व्हायरस, आणि त्याचं क्रेडिट जातं अल्बर्ट कॅपिकियन आणि ह्यांच्या ग्रुपला. आता हे अल्बर्ट कॅपिकियन ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन फक्त हेपॅटायटिस ए व्हायरस पुरतं न राहता हेपॅटायटिस वर ह्यांनी खूप जास्त काम केलेलं आहे. आता 1979 साली जे फ्रिट्स डिनहर्ट, आता ह्यांची नावं थोडी कठीण आहेत, ह्यांनी शिकागोमध्ये सगळ्यात पहिले जो शिकागोमध्ये हा व्हायरस ट्रान्समिट करून दाखवला मॉर्मोसेट्स मध्ये. आता हे मॉर्मोसेट्स अॅनिमल आहे, ते छोटी जशी आपली माकडं वगैरे छोटी राहतात ते मॉर्मोसेट्स आहेत. आधी फक्त चिंपांजी मध्ये हा प्रयोग झालेला, पण त्यांनी हे मॉर्मोसेट्स मध्ये सक्सेसफुली करून दाखवलं. हे कशासाठी लागतं तर मी आधी सांगितलं होतं की वेल इस्टॅब्लिश्ड अॅनिमल मॉडेल लागतं. म्हणजे आपण डायरेक्ट पेशंटवर क्लिनिकल ट्रायल नाही करू शकत, त्याआधी आपल्याला प्राण्यांवर त्याची इफिकसी प्रूव्ह करावी लागते. तर त्यासाठी एक चांगला फुल प्रूफ अॅनिमल मॉडेल असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे रिसर्च सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. मग तिथं त्यांना असं कळालं की त्या म्हणजे तिथं HB अँटीजन नव्हता, म्हणजे हेपॅटायटिस बी व्हायरस तिथं नव्हता. मग त्यांना कळालं की अरे हा कोणता तरी वेगळा व्हायरस आहे. मग 1977 मध्ये स्टीफन फाईनस्टोन ऍट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, हे जे की ह्यांच्यासोबत काम करत होते, अल्बर्ट कॅपिकियन सोबत काम करत होते. म्हणजे ह्या दोघांचे ग्रुप होते, रिसर्च ग्रुप होते. मग तिथं त्यांनी इम्युन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी वापरली
आणि त्यात त्यांना कळालं की म्हणजे ते रोटा व्हायरसवर स्टडी करायचे. मग त्यांना कळालं की हा जो व्हायरस सापडलाय ह्या ॲनिमलमध्ये तो वेगळा आहे, HBV पेक्षा वेगळा आहे. आणि तो रोटा व्हायरसवर काम करत असताना त्यांना कळालं की अरे हा वेगळाच व्हायरस आहे. मग त्याला त्यांनी नाव दिलं हेपॅटायटिस ए व्हायरस. आणि हा त्यांना सापडला स्टूलमध्ये, विष्ठेमध्ये सापडला हा. त्यामुळे आधी आपण पाहिलं की हा ए आणि ई हे दोन्ही कंटॅमिनेटेड फूड आणि पाण्यातून पसरतात. तर मग जसाही त्याचा शोध लागला लगेच त्याची व्हॅक्सिन तयार करण्यात आली. मग हा एक 25 वर्षाचा त्यांनी हे आता अमेरिकन गव्हर्नमेंटचं जर्नल आहे हिपॅटॉलॉजी, म्हणजे हेपॅटायटिसवर जेही काय काम होतं त्यांचं हे ऑफिशियल जर्नल आहे. तर तिथं त्यांनी हेपॅटायटिस टिपिकली सी साठी एक आर्टिकल लिहिलेलं आहे. हे आर्टिकल तुम्ही एकदा जाऊन पहा, चांगले आर्टिकल आहेत. ऍटलिस्ट तुम्ही ग्राफिकल ऍब्स्ट्रॅक्ट पहा, म्हणजे हे जे असे ऍब्स्ट्रॅक्ट दाखवतात पिक्टोरियल फॉर्म मध्ये, ह्याला आपण ग्राफिकल ऍब्स्ट्रॅक्ट म्हणू शकतो. तर ऍटलिस्ट हे पहा, ह्यातून तुम्हाला टाइमलाईन खूप चांगल्या पद्धतीने समजू शकते. मग आता पुढचा मुद्दा आहे हेपॅटायटिस सी. आता ह्याच्या आधी आपण पाहिलं हेपॅटायटिस बी, ब्लूमबर्ग त्यांना नोबेल मिळालं. पुन्हा आपण पाहिलं डी, पुन्हा कारण डीचं इतकं सिग्निफिकन्स ते निग्लेक्टेड कशामुळे राहिलं, तर जर हेपॅटायटिस बी झालं नाही एखाद्याला तर डी होणार नाही. त्यानंतर हेपॅटायटिस ए, जो की फूड आणि ह्याच्यामध्ये कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमुळे होतो, पण लगेच त्याची व्हॅक्सिन तयार करण्यात आली. आता राहिला सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा हेपॅटायटिस सी व्हायरस. तर हा इतका इम्पॉर्टंट का होता? कारण जे आपण खूप वेळ झालं म्हणतोय नॉन ए नॉन बी, कारण ज्या आता आणि हा सुद्धा जे ब्लड रिलेटेड प्रोडक्ट आहेत, म्हणजे आपण इन्फेक्टेड पेशंट कडून जर ब्लड दुसऱ्याला दिलं तर त्याला तो आजार होतो. म्हणजे जसा HIV पसरतो, एड्स हा रोग किंवा HIV हा व्हायरस ज्या प्रकारे पसरतो त्याच प्रकारे HCV पसरतो. आणि ह्या HCV ला आजही ऑफिशियली अप्रूव्ड व्हॅक्सिन अवेलेबल नाही आहे, म्हणजे ह्याच्यावर लस आजही नाही आहे. जसं आपण कोविडसाठी आता सगळेजण वाट पाहतोय लशीची, तर HCVचा शोध तर फार आधीच लागलेला आहे. 74 पासून वर्क सुरू झालेलं आहे ह्यावर, पण तिथं 74 नाही, ज्यावेळेस पासून हेपॅटायटिस आलंय त्यावेळेस पासूनच काम चाललंय, तर अजूनही त्यावर व्हॅक्सिन नाही. तर आता जसं आपण हेपॅटायटिस ए साठी पाहिलं होतं, हे फिल्मस्टोन आणि हे अल्बर्ट कॅप्लिन आणि हे रॉबर्ट पुर्सेली यांनी हेपॅटायटिस ए व्हायरसचा शोध लावलेला, ह्या सगळ्यांनी मिळून. मग हाच ग्रुप ज्यावेळेस पुढं ते आधी संशोधन करायला लागले, मग त्यांना कळालं की एक टाईप ऑफ व्हायरस आहे नॉन ए नॉन बी व्हायरस. मग तिथं सगळ्यात पहिले त्यांनी तो कन्सेप्ट मांडला आणि मग असं कळालं की तो 45 ते 60 नॅनोमीटर त्याचे डायमीटर आहे वगैरे. त्यांनी बऱ्यापैकी त्याच्या प्रॉपर्टीज काढल्या. मग त्यांना काय वाटलं की हा हेपॅटायटिस ए सुद्धा नाही, बी सुद्धा नाही, काहीतरी वेगळं आहे. पण मग तिथं त्यांचं एक्सपेक्टेशन काय होतं की आपण हे फार लवकर क्रॅक करू की हा कोणता व्हायरस आहे. पण हे जितकं त्यांनी समजलं होतं तितकं हे अजिबात घडलं नाही. आणि मोर दॅन 15 इयर्स त्यांनी ह्यावर घालवले आणि तरी देखील ते फायनल कन्क्लुजन पर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे ही टीम टोटली फ्रस्ट्रेट झाली. त्यांना काही त्या व्हायरसचा पूर्ण आयसोलेट करता आला नाही. फक्त त्यांना कळालं की काहीतरी वेगळा अँटीजन आहे जो की ह्या ए आणि बी पेक्षा वेगळा आहे. पण त्यात त्यांनी कंटिन्यू 15 वर्ष काम करूनही त्यांना सक्सेस मिळालं नाही. म्हणजे ज्यांनी हेपॅटायटिस ए व्हायरसचा शोध लावला त्यांनीच ती कन्सेप्ट आणलेली पुढं, पण ते लास्ट पर्यंत जाऊ शकले नाही. मग काय झालं, मग रिसर्च तर थांबणार नव्हतं तिथं. जरी 15 वर्ष गेले असतील तरी रिसर्च कंटिन्यू होता. मग काय झालं, मग ही एक कंपनी आहे शिरॉन बायोटेक्नॉलॉजी, मी सुरुवातीला सांगितलेलं. तर ह्या शिरॉन मधले हे मायकल ऑटन आणि ह्यांच्या सोबतचे जे दोघं जण आहेत, मी तुम्हाला सांगितलं त्यांचं कुठंच नाव नाही आलं, ते आणि हे जे डॅनियल ब्रॅडली आहेत, हे CDC ह्या फर्म मधले, ह्यांचं कोलॅबोरेशन झालं. आता ही प्रायव्हेट फर्म आहे, ही गव्हर्नमेंट फर्म आहे, त्यांनी खूप सारे ह्यावर काम केलं आणि त्यांनी पहिल्यांदा शोधून काढलं हेपॅटायटिस सी व्हायरस. मग आधीच जसं आपण सांगितलं की हे डॅनियल ब्रॅडली CDCचे आहेत, तर हे आणि हर्वे हॉल्टर जे आपण सुरुवातीला सायंटिस्ट पाहिले होते, हे NIH मध्ये काम करत होते, हॉल्टर. तर आता बघा कोलॅबोरेशन ह्या ठिकाणी मायकल ऑटन आणि डॅनियल ब्रॅडली यांचं झालं. त्यानंतर
हार्वे हॉल्टर आणि डॅनियल ब्रॅडली ह्यांचं पुन्हा एकदा कोलॅबोरेशन झालं. काय झालं तर हे डॅनियल ब्रॅडली जी टीम लीड करत होते ती सीडीसीची होती, जे की गव्हर्नमेंट फर्म आहे, म्हणजे त्यांच्याकडे तो जाणारच आहे रिसर्चसाठी प्रोजेक्ट. मग त्यांनी ह्या दोघांसोबत सुद्धा काम केलं. पण तरी पहा, त्यांनी ह्या दोघांसोबत काम केलं, जवळजवळ प्रत्येक ठिकाणी ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण तरी देखील फायनल लिस्ट मध्ये ह्यांचं नाव नाही. कारण ज्यावेळेस HBVचा शोध लागलेला, म्हणजे नाही, SCVचा ज्यावेळेस व्हायरसचा शोध लागला, इथं यांचं कोलॅबोरेशन चाललेलं, मग ह्यांना म्हणजे जे शिरॉन फर्म होती, शिरॉन बायोटेक, त्यांनी ह्यांना $3 लाख देऊन तो विषय मिटवला आणि त्यांना ह्या रेसच्या बाहेर केलं. मग त्याचा मग ह्यांनी जे हार्वे हॉल्टर आहेत, मग त्यांनी त्याच्यावर पूर्ण स्टडी केला SCV व्हायरसवर. मग त्यांना कळालं की हा एन्व्हलप व्हायरस आहे. 1989 मध्ये त्यांनी ते प्रूव्ह केलं. आता एकदा व्हायरसचं स्ट्रक्चर आल्यानंतर की तो एन्व्हलप्ड आहे, नॉन एन्व्हलप्ड आहेत, कोणते प्रोटीन्स आहेत, हे सगळं कळाल्यानंतर त्यावर ट्रीटमेंट तयार करायला किंवा व्हॅक्सिन तयार करायला खूप सोपं जातं. त्यामुळं सगळ्यात बेसिक स्टेप जी आहे ती हेपॅटायटिस C व्हायरसची डिस्कव्हरी करणं होते. आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की त्या पहिल्या टीमने 15 वर्ष काम केलं, पण ते फेल गेले. मग ह्यांनी जे काम केलं आणि हे जे मायकल ऑटन आणि हे डॅनियल ब्रॅडली आहेत, ह्यांनी सक्सेसफुली डिस्कव्हर केला तो व्हायरस. त्याच वेळी हे जे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मधले सायंटिस्ट आहेत, चार्ल्स राईस, हे सुद्धा SCV वर काम करत होते आणि ह्यांनी इंडिपेंडेंटली प्रूव्ह करून दाखवलं, कन्फर्म करून दाखवलं की SCV एकटा रिस्पॉन्सिबल आहे, SCV हा व्हायरस एकटा रिस्पॉन्सिबल आहे टू कॉज हेपॅटायटिस थ्रू ब्लड ट्रान्सफ्युजन. म्हणजे जे काम ह्या हार्वे हॉल्टर आणि ह्यांनी मायकल ऑटन यांनी परफॉर्म केलेलं, त्याला व्हॅलिडेशन करण्याचं काम चार्ल्स राईस यांनी केलं आणि म्हणून ह्या तिघांना मिळून त्यावेळेसचा नोबेल प्राइज मिळाला. म्हणजे ह्यांनी सक्सेसफुली हेपॅटायटिस C व्हायरसचं स्ट्रक्चर शोधलं. आता एकदा व्हायरसचं स्ट्रक्चर शोधलं म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट किंवा त्यावर ड्रग काढणं सोपं झालं. काय होतं, एखादा व्हायरस असेल तर ते व्हायरस, आता हा व्हायरस असेल, मग इथं वेगवेगळे एन्व्हलप असतात, वेगवेगळे प्रोटीन असतात, पॉलिमरेज वगैरे. मग सायंटिस्ट काय करतात, ते पॉलिमरेज वगैरे किंवा जे रिप्लिकेशन, व्हायरसच्या रिप्लिकेशनसाठी कोणते प्रोटीन लागतात ह्याची माहिती मिळते त्या स्ट्रक्चर मधून. मग त्याला टार्गेट करून ड्रग तयार करता येतात. मग अशा पद्धतीनं हेपॅटायटिस C व्हायरससाठी खूप सारे ड्रग आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि जवळजवळ आता हेपॅटायटिस C मार्केटमधून ह्या सोसायटीमधून पूर्णपणे इरॅडिकेट झालाय. जसा पोलिओ असेल, TB असेल, हे जसे रोग आता कायमचे बरे झालेत, त्याच धर्तीवर आता हेपॅटायटिस C व्हायरस सुद्धा पूर्णपणे बरा होतो जर वेळेत ट्रीटमेंट मिळाली तर. जर ट्रीटमेंट मिळाली नाही तर तो पेशंट, जो हेपॅटायटिसचा पेशंट आहे, तो कन्वर्ट होतो कॅन्सरमध्ये आणि कॅन्सरमुळे त्या पेशंटची डेथ होते. तर हा इतका भयानक आहे, डेडली व्हायरस आहे हा. त्यामुळे वेळेत ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे. आता ह्यासाठी व्हॅक्सिन कुठेही अजून अप्रूव्ड व्हॅक्सिन अवेलेबल नाही, पण जो नोबेल प्राइज मिळाले ते हेपॅटायटिस C व्हायरस शोधण्यासाठी. त्यानंतर आता राहिला हेपॅटायटिस E व्हायरस. आता B शोधला, D शोधला, A शोधला, C शोधला, मग हेपॅटायटिस E व्हायरस. काय झालेलं, इंडिया आणि चायनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इपिडेमिक आला हेपॅटायटिसचा आणि तिथं त्यांना कळालं की हा HAV सुद्धा नाही, SCV सुद्धा नाही, HAV सुद्धा नाही आणि HBV सुद्धा नाही, म्हणजे हा वेगळाच अँटीजन आहे. आणि 1983 साली हे जे मिखाईल बालायन आहेत, त्यांनी मग खूप सारे एक्सपेरिमेंट केले आणि हे तर फार वियर्ड आहे, फारच विचित्र एक्सपेरिमेंट ह्यांनी केलेले. हे स्टूल मध्ये हा त्यांना सापडलेला व्हायरस. मग ह्यांनी काय केलं, ते स्टूल सॅम्पलच डायल्यूट करून काही असेल इंजेस्ट केलं, कंझ्युम केलं, ते त्यांनी घेतलं आणि त्यांनी स्वतःचं स्टूल एक्सपेरिमेंट केलं. मग स्वतःची स्टूल टेस्टिंग केल्यानंतर त्यांना कळालं की हा एकदम वेगळा व्हायरस सापडलेला आहे. मग त्याला HEV असं नाव देण्यात आलं. कारण 1955च्या आसपास जवळजवळ 30,000 दिल्लीमधले जे रेसिडेंट्स होते त्यांच्यामध्ये हा हेपॅटायटिस डेव्हलप झाला आणि तो अचानकच झाला. म्हणजे हा अॅक्यूट हेपॅटायटिस होता आणि तो पाण्यातून म्हणजे कंटामिनेटेड वॉटर मधून गेलेला. मग त्याला HEV असं नाव दिलं. मग HAV आणि EV ह्या दोघांची प्रॉपर्टी सारख्याच आहेत.
मग हे जे मी तुम्हाला सांगितलं मिखाईल बॅलियॉन हे मॉस्को म्हणजे रशियामधले सायंटिस्ट आहेत. आणि हे सेल्फ इनोक्युलेशन म्हणजे त्यांनी सेल्फ ते घेतलं ते आधी ताश्कंद मधले. मग तिथं त्यांनी हे दाखवून दिलं की ताश्कंद मध्ये सुद्धा जसं दिल्ली आणि चायनामध्ये घडलं सेम तिथं सुद्धा घडते. मग कन्फर्म झालं की हा वेगळा व्हायरस आहे. मग त्याला हेपॅटायटिस ई व्हायरस असं नाव देण्यात आलं. आणि मग त्याच्या पूर्ण प्रॉपर्टीज वगैरे स्टडी करण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा डॅनियल ब्रॅडली जे सीडीसीचे आहेत त्यांनी काय केलं की सक्सेसफुली ट्रान्समिट केला द व्हायरस टू मॉर्मोसेट्स जे मी तुम्हाला दाखवलेला तो प्राणी आणि चिंपांझीमध्ये आणि वेगवेगळ्या आणि पुन्हा वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये म्हणजे एक ॲनिमल मॉडेल डेव्हलप करण्याचं यांनी काम केलं. त्यानंतर पुन्हा त्याच्या स्पेसिफिक प्रॉपर्टीज वगैरे स्टडी करण्यात आल्या की तो त्याची साईज काय आहे, व्हिरिओन कोणत्या साईजचा आहे, तो एनव्हलप्ड आहे का नॉन आहे. तर ह्या ठिकाणी त्यांना कळालं की हा नॉन एनव्हलप्ड आहे. मग त्यावरून ट्रीटमेंट कशी मिळवायची हे ठरतं. आता अजून एक एचईव्ही बद्दलची इंटरेस्टिंग फॅक्ट काय आहे, एचईव्ही इज द ओनली हेपॅटायटिस व्हायरस विथ ॲनिमल रिझर्वायर. म्हणजे हा ॲनिमल मध्ये राहतो हा व्हायरस आणि त्यातल्या त्यात मेन मध्ये पिग्स मध्ये म्हणजे डुकरांमध्ये. हे बघा आता ज्यावेळेस कोविड आलेला त्यावेळेस असं कळालेलं की हा बॅट्स मधून आलाय. म्हणजे बॅट्सच्या बॉडीमध्ये कोविड व्हायरस राहत होता, रिझर्वायर होतं म्हणजे कोविड व्हायरसचं रिझर्वायर बॅट्स होतं. तसं ह्या एचईव्ही हेपॅटायटिस ई व्हायरससाठी पिग्सला कन्सिडर केलेलं की पिग्स आर द रिझर्वायर्स म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये हा व्हायरस राहतो. त्यामुळं ह्याला झुनोसिस म्हणजे प्राण्यांकडून माणसांना होणारा आजार ह्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलं. तर आतापर्यंत जो आपण रिसर्च पाहिला तो रिसर्च होता व्हायरस बद्दल होता की व्हायरसची डिस्कव्हरी कशी झाली आणि नोबेल प्राइज सुद्धा जे काही 2 मिळालेत ते व्हायरसच्या डिस्कव्हरीलाच मिळालेत, व्हॅक्सिन किंवा ट्रीटमेंटसाठी नाही मिळाले. कारण ती बेसिक स्टेप आहे. एकदा व्हायरसची डिस्कव्हरी झाली की मग ऍडव्हान्स स्टडीज होतात. त्यामुळे कधीही नोबेल प्राइज सारखे पुरस्कार हे बेसिक रिसर्चला मिळतात. तर एचपीव्ही वॅक्सिन जे आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं हे सॉल क्रुगमन पुन्हा एकदा येतील म्हणून जे इनिशियल स्लाइड्स मध्ये होते, तर हे पुन्हा एकदा ह्या ठिकाणी आले. ह्यांनी काय केलं, सगळ्यात पहिले एचबीव्ही म्हणजे आता एचबीव्हीचा तर शोध लागला, व्हायरसचा शोध लागला. मग आता पुढची स्टेप आहे की हेपॅटायटिस बी व्हायरससाठी वॅक्सिन तयार करणं. तर ह्या सॉल क्रुगमननी 1971 साली सगळ्यात पहिल्यांदा ट्राय केला की वॅक्सिन तयार करायचा, इम्युनायझेशन. मग ह्यांनी काय म्हणजे रिपोर्ट केलेलं, ह्यांनी काय डॉक्युमेंट केलेलं की हा जो एचबीव्ही आहे हा हीटमुळं उष्णतेमुळे इनऍक्टिव्हेट होतो. आता व्हॅक्सिन कशी तयार होते, तर काय होतं व्हॅक्सिन मध्ये काही नसतं. तो जो व्हायरस आहे तोच हाफ किल्ड किंवा पूर्ण किल्ड म्हणजे हाफ किल्ड किंवा पूर्ण किल्ड व्हायरस आपल्या बॉडीमध्ये टाकला जातो फार कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये, फार कमी प्रमाणात. मग आपली बॉडी काय करते, त्या व्हायरसला फॉरेन अँटीजन, फॉरेन बॉडी म्हणून कन्सिडर करते आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होतात. तर हाच कन्सेप्ट वापरून ह्यांनी काय केलेलं, आधी दाखवून दिलं की हा जो एचबीव्ही व्हायरस आहे तो उष्णतेमुळे इनऍक्टिव्हेट होतो. मग आता लस तयार करण्यासाठी तिथून रस्ता मोकळा झाला. मग सगळ्यात पायोनियर काम जर कोणी केलं असेल ते सॉल क्रुगमन यांनी केलं. मग हे कन्फर्मेशन आलं, चिंपांझीमध्ये हा स्टडी करण्यात आला. आणि हा जो स्टडी म्हणजे जो ज्यांनी पायंडा म्हणजे मूळ काम केलं होतं त्या ब्लूमबर्ग यांच्यापासून. मग ब्लूमबर्ग यांना ज्यावेळेस नोबेल दिलं जातं त्यावेळेस त्यांचं दोन्ही कॉन्ट्रीब्युशन तिथं काउंट होतं की व्हायरसची डिस्कव्हरी आणि व्हॅक्सिन. भले त्यांनी व्हॅक्सिन डायरेक्टली तयार केलेली नसेल तरी कन्सेप्ट त्यांचा होता. मग युएस मध्ये ह्याच्यावर म्हणजे हे जे फर्स्ट जनरेशन व्हॅक्सिन तयार करण्यात आलं 75-76 मध्ये ह्यावर बऱ्यापैकी काम करण्यात आलं. आणि आता हे एक सायंटिस्ट, आता हे एक थोडे वियर्ड किंवा विचित्र सायंटिस्ट आहेत, डॉक्टर वुल्फ. हे डॉक्टर वुल्फ यांचं नाव थोडं अवघड आहे. मग ह्यांनी काय केलेलं, मग आता वॅक्सिन तर तयार झाली, मग आपल्याला कळालं की हिटमुळे ती किल होतो तो व्हायरस, मग त्यांनी त्यातून वॅक्सिन तयार केली. पण ह्याचं टेस्टिंग व्हायला पाहिजे ना. मग त्यांनी फार मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये ह्याचं टेस्टिंग केलं. न्यूयॉर्कमध्ये होमोसेक्शुअल कम्युनिटीमध्ये म्हणजे जे गे होते त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात ह्या सायंटिस्टनी ह्या वॅक्सिनचा ट्रायल घेतला आणि त्याची इफिकसी प्रूव्ह केली. आणि अशा प्रकारे
हेपॅटायटिस बी साठी व्हॅक्सिन मार्केटमध्ये आली आणि ही पहिली व्हॅक्सिन होती जी कॅन्सरसाठी वापरण्यात येणार होती. बघा, इथं हेपॅटायटिस बी आपण आधीपासून सांगतोय. हेपॅटायटिस जर झालेला असेल एखाद्या पेशंटला आणि तो जर क्रोनिक फॉर्म मध्ये राहिला, तो खूप दिवस राहिला, तर तो कॅन्सरला लीड होऊ शकतो. म्हणजे त्या पेशंटला कॅन्सर होऊ शकतो. तर सेम केस आहे. म्हणजे जर व्हायरस हेपॅटायटिस बी साठी व्हॅक्सिन आली, ह्याचा अर्थ आपण पुढे होणारा कॅन्सर टाळू शकतो. म्हणजे त्या व्हायरसमुळे जो कॅन्सर होतो ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्यामुळे ही HBV व्हॅक्सिन अशी कन्सिडर करण्यात आली की ती पहिली अँटी कॅन्सर व्हॅक्सिन आहे. हे बघा, हे रिडक्शन ऑफ हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा, म्हणजे तैवानमध्ये ह्या व्हॅक्सिनचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी इफिकसी प्रूव्ह केलेली. मग हे झालं व्हॅक्सिनचं काम. मग आपण पाहूया ट्रीटमेंट काय आहे. म्हणजे व्हॅक्सिन एक प्रकार झाला, मी तुम्हाला आधी सांगितलं की जे हेल्दी व्हॉलंटियरला प्रिव्हेन्शन म्हणून वापरलं जातं. ट्रीटमेंटमध्ये आपल्याला ड्रग लागतात. एखाद्याला मग झालाच, HBV झाला, म्हणजे त्यांनी घेतली नाही व्हॅक्सिन आणि त्यांना हेपॅटायटिस बी झाला, हा आजार झाला, मग त्यासाठी ट्रीटमेंट काय. तर 1950 पर्यंत, म्हणजे इथं तर काही एवढा स्टडी झाला नव्हता, फक्त ते जॉन्डिस आणि हेपॅटायटिस ह्यामध्ये डिफरन्शिएशन झालेलं की हेपॅटायटिस वेगळा रोग आहे आणि त्यातही 2 टाईप आहेत, हे सुद्धा तोपर्यंत प्रूव्ह झालेलं. पण त्यावेळेची ट्रीटमेंट काय होती, फक्त स्ट्रिक्ट आणि बेड रेस्ट, बाकी काहीच नाही. मग एक थॉमस चाल्मर्स आहेत, जे कोरियाचे आहेत, ड्युरिंग कोरियन वॉर, त्यांनी दाखवलं हे की बेड रेस्ट घेऊन काहीच होणार नाही, हे फार धोकादायक आहे. नुसती जर तुम्ही बेड रेस्ट देणार असाल, ह्यामध्ये पेशंट दगावू शकतो. मग 1960 मध्ये स्टेरॉइड स्टार्ट झाले द्यायला. आता हे स्टेरॉइड म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहेत. आता जे आपण पाहिलं होतं ALT, जे सुरुवातीला डायग्नोसिस मध्ये आपण पाहिलं होतं, अॅमिनो ट्रान्सफरेजेस आहेत, तर ह्यांची लेवल कमी करण्यासाठी मदत करतं स्टेरॉइड. म्हणजे काय होतं, हेपॅटायटिस मध्ये ह्यांची लेवल वाढलेली असते, पण जर आपण कॉर्टिकोस्टेरॉइड घेतले तर ह्यांची लेवल कमी होते. त्यामुळे सुरुवातीची फर्स्ट लाईन ट्रीटमेंट हेपॅटायटिस साठी खूप दिवस ही स्टेरॉइड्सच होती. पण कॉर्टिकोस्टेरॉइड्सचे स्वतःचे साईड इफेक्ट भरपूर जास्त आहेत. त्यामुळे एक फेमस स्टडी पब्लिश झाला, फॉर्च्युअसली कंट्रोल स्टडी ऑफ स्टेरॉइड थेरपी इन अॅक्यूट व्हायरल हेपॅटायटिस इन झुरिच इन 1969 आणि ह्यातून हे कन्फर्म झालं की स्टेरॉइड्स आर नॉट गुड ऑप्शन, की हेपॅटायटिसच्या ट्रीटमेंटसाठी स्टेरॉइड अजिबात चांगला ऑप्शन नाही आहे. मग तिथून पुढे स्टेरॉइड बॅन करण्यात आलं. मग आता स्टेरॉइड तर बॅन झाला, काही भागामध्ये झाला, पण तो काही पूर्ण म्हणजे जगभरातून तो बॅन नाही झाला, कारण तो अॅक्यूट केसेसमध्ये बॅन केलेला. पण ज्यांना क्रोनिक हेपॅटायटिस झाला तिथं स्टेरॉइड देण्यावाचून पर्याय नव्हता, तिथे ते स्टेरॉइडच वापरायचे. मग 1981 मध्ये एक प्रॉपर स्टडी पब्लिश झाला आणि त्या स्टडीमधून असं कळालं की क्रोनिक असो किंवा अॅक्यूट असो, कोणत्याही केसमध्ये स्टेरॉइड्स आर नॉट गुड ऑप्शन, म्हणजे स्टेरॉइड हा काही चांगला ऑप्शन नाही. मग त्यानंतर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की व्हायरसचं स्ट्रक्चर कळाल्यानंतर कळालं की इट्स पॉलिमरेज अँड रिप्लिकेशन ऍक्सेस टू ॲनिमल मॉडेल. म्हणजे आता त्या व्हायरसचं स्ट्रक्चर कळालं, HBVचं, मग कळालं की त्यामध्ये पॉलिमरेज आहे. मग रिप्लिकेशन कसं होतं, कारण आता तो चिंपांजीमध्ये वगैरे ॲनिमल मॉडेल त्याची इस्टॅब्लिश केले, मग कळालं की व्हायरसचं रिप्लिकेशन कसं होतं. मग त्या रिप्लिकेशन वरून वेगवेगळे ड्रग टार्गेट शोधण्यात आले आणि त्यानंतर एक प्रॉपर ट्रीटमेंट लॉन्च झाली आणि ती फर्स्ट अप्रूव्ड ट्रीटमेंट होती इंटरफेरॉन. तर आता हे इंटरफेरॉन काय, म्हणजे स्टेरॉइडचे जे काही डिसएडव्हान्टेजेस होते ते ओव्हरकम करण्यासाठी सगळ्यात पहिली ट्रीटमेंट आली इंटरफेरॉनची. तर इथं हे थोडंफार स्टेरॉइडची इन्फॉर्मेशन आहे की स्टेरॉइड काय आहेत, हे सिंथेटिक ड्रग आहेत दॅट क्लोजली रिसेम्बल टू कॉर्टिसॉल. म्हणजे जे कॉर्टिसॉल आपल्या बॉडीमधलं हॉर्मोन राहतं त्याच्याशी मिळते जुळते हे कृत्रिम ड्रग आहेत, जे की आपली ॲड्रिनल ग्लँड तयार करते कॉर्टिसॉल, त्याला मिळते जुळते हे ड्रग असतात. आणि हे जे आपण बाकी स्टेरॉइड सांगतो की जे म्हणजे मेल हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन रिलेटेड स्टेरॉइड राहतात, हे वेगळे, आणि हे आहेत ते कॉर्टिकोस्टेरॉइड ज्यांच्याबद्दल मी बोलतोय. आणि स्टेरॉइड का द्यायचे, तर हे इन्फ्लॅमेशन कमी करायचे. आता हेपॅटायटिस म्हणजे काय, लिव्हरचे इन्फ्लॅमेशन, आणि ह्या स्टेरॉइडची ऍक्टिव्हिटी काय आहे, ते इन्फ्लॅमेशन कमी करतात, त्यामुळे स्टेरॉइड दिल्या जायचे. मग इंटरफेरॉन काय, इंटरफेरॉन हे ज्याही वेळेस, आता ही नॅचरल फेनॉमेनॉन आहे, ज्याही वेळेस आपल्या बॉडीमध्ये एखादा व्हायरस
एंटर करतो त्यावेळेस आपली बॉडी ऑटोमॅटिकली इंटरफेरॉन रिलीज करते, सिक्रेट करते आपल्या बॉडीमध्ये. इंटरफेरॉन काय करतं, अलर्ट करतं आपल्या सगळ्या जे बॉडीच्या सेल राहतात की एक व्हायरल इन्फेक्शन किंवा व्हायरल अटॅक झालाय, आणि ते असे प्रोटीन किंवा हे रिलीज करतं की जेणेकरून जे व्हायरसचं रिप्लिकेशन आहे ते ब्लॉक होईल. त्यामुळं इंटरफेरॉन हे ऑलरेडी नॅचरली बॉडीमध्ये असतं, पण आता ज्यावेळेस खूप सारा व्हायरसचा अटॅक होतो, म्हणजे आपल्याला हेपॅटायटिस, व्हायरल हेपॅटायटिस होतो, त्यावेळेस बाहेरून इंटरफेरॉन दिलं जातं. हे इंजेक्शनच्या मार्फत दिलं जातं. तर ही थेरपी खूप दिवस चालली हेपॅटायटिसच्या ट्रीटमेंटसाठी. मग कारण इंटरफेरॉन म्हणजे सुरुवातीला जरी ते रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीमध्ये नव्हतं, एकदा त्याची रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस झाली, मग हे पॉसिबल झालं की हे फार बल्कमध्ये, फार मोठ्या प्रमाणात तयार करता येऊ शकतं. कारण हे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात हे असे प्रोटीन, एन्झाईम हे सगळे तयार करू शकतो. मग इंटरफेरॉन अल्फा, मग त्याचे वेगवेगळे व्हेरियंट आहेत, अल्फा 2A, अल्फा 2B, हे ट्रीटमेंट अप्रोच म्हणून वापरण्यात आले. आणि असं दिसलं की हे 3 ते 6 महिन्यामध्ये त्याची इफिकसी दाखवतात. मग काय झालं, आता हे इंटरफेरॉन अल्फा हे प्रोटीन नेचरचं आहे, ते प्रोटीन स्ट्रक्चर आहे, ते फार मोठं राहतं, बल्की राहतं ते स्ट्रक्चर. मग काय झालं, मग असं आढळलं की आपल्या बॉडीची एक डिफेन्स मेकॅनिझम आहे, मग रेटिक्युलर एंडोथेलियल सिस्टीम. मग काय होतं, हे मोठे असल्यामुळं हे फार काळ आपल्या बॉडीमध्ये राहायचे नाही, ते लगेच फिल्टर आउट व्हायचे युरिन मधून, तिथून बाहेर पडायचे. मग एक कन्सेप्ट आली पेगायलेशन, पीईजी. म्हणजे काय करायचं, ज्याचा म्हणजे जो कोणता आपला आता समजा इंटरफेरॉन आहे, त्या इंटरफेरॉन प्लस हा पीईजी. तर आता हा पीईजी आहे, म्हणजे इंटरफेरॉन आणि पीईजी ह्या दोघांमध्ये कॉम्प्लेक्स तयार करायचा. मग हा कॉम्प्लेक्स पीईजी काय करतं, हे हे कोव्हॅलंट अटॅचमेंट करायचं, म्हणजे ह्या पीईजीचं हे मास्क करतं. म्हणजे जे आपल्या बॉडीची इम्युन सिस्टीम आहे, त्या इम्युन सिस्टीम म्हणजे जे मॅक्रोफेजेस वगैरे असतात, त्यामध्ये ह्या इंटरफेरॉनला एंटर नाही करू शकत. म्हणजे ह्या मॅक्रोफेजेस ह्या इंटरफेरॉनला डिस्ट्रॉय नाही करू शकत किंवा खाऊ नाही शकत, कारण ते पेगायलेटेड असल्यामुळं. का तर त्याची साईज वाढून जाते, साईज वाढल्यामुळं ते सर्क्युलेटरी म्हणजे रिनल सिस्टीम मधून ते लवकर क्लिअरन्स नाही होत, त्यामुळे ते सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जास्त वेळ राहतं, म्हणून त्याची इफिकसी वाढते. म्हणून हे पेगायलेशन करण्यात आलेलं आहे. हे झालं इंटरफेरॉन, त्यानंतर रिकॉम्बिनंट इंटरफेरॉन, पेगायलेटेड इंटरफेरॉन. त्यानंतर आता आपण ओव्हरऑल अँटीव्हायरल, कारण इंटरफेरॉन आणि वगैरे हे बायोलॉजिकल प्रोडक्ट ते इंजेक्शनच्या फॉर्म मध्येच दिले जायचे. मग गोळी, कारण सगळ्यात जास्त ऍक्सेप्टेड डोसेज फॉर्म कोणता आहे, तर तो टॅबलेट आहे किंवा सॉलिड ओरल, म्हणजे आपण तोंडावाटे जे घेतो त्याला सगळ्यात जास्त पेशंट कंप्लायन्स असतो. मग कधीही प्रयत्न केला जातो की त्याची गोळी कशी तयार करता येईल, टॅबलेट कशी तयार करता येईल. मग हे जे वेगवेगळे न्यूक्लिओसाइड होते, जे की त्या व्हायरसच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा त्याच्या रिप्लिकेशनला हेल्प करायचे, कारण ते व्हायरसच्या एकदा स्ट्रक्चर कळाल्यानंतर ह्या बाकी गोष्टींना टार्गेट करून त्याचे स्मॉल अॅनालॉग्स, म्हणजे त्याचाच म्हणजे न्यूक्लिओसाइड किंवा न्यूक्लिओटाइड जे आहेत त्याच्या सारखीच ऍक्टिव्हिटी असणारे एक छोटे सिंथेटिक ड्रग तयार करणं, नवीन मॉलिक्यूल तयार करणं, त्यांना आपण अॅनालॉग म्हणतो. तर मग ते अॅनालॉग घेऊन त्यांच्या टॅबलेट किंवा जे काही असेल डोसेज फॉर्म ते तयार करण्यात आले. तर सगळ्यात पहिला त्यातला कॅन्डिडेट होता असायक्लोव्हिर. पण मग हे असं आढळलं की असायक्लोव्हिर ह्याला खूप कमी ऍक्टिव्हिटी होती एचबीव्हीच्या अगेन्स्ट. सेम त्याच्या केसमध्ये होता फॅमिक्लोव्हिर, पण त्याला सुद्धा ऍक्टिव्हिटी फार कमी होती, त्यामुळे ते डिस्कंटिन्यू केले. त्यानंतर असायक्लोव्हिर डिस्कंटिन्यू झाल्यानंतरचा जो मेजर ड्रग होता तो होता विडॅरॅबिन, जो की खूप चांगली ऍक्टिव्हिटी दाखवत होता. पण ह्याचा सुद्धा यूज कमी करण्यात आला, आणि त्याचं कारण होतं की ह्याचे जे साईड इफेक्ट आहेत, ह्याला न्यूरोलॉजिकल साईड इफेक्ट फार जास्त होते. मग शेवटी 1990च्या दशकामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर, आता हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर काय करतात, ते व्हायरसचं रिप्लिकेशन नाही होऊ देत. म्हणजे एका व्हायरस पासून 2, 2चे 4 व्हायरसची संख्या नाहीत वाढू देत. आता सुद्धा कोविड-19च्या केसमध्ये सुद्धा जे काही ड्रग आहेत, जे इफेक्टिव्ह ड्रग 1-2 आहेत, ते रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटरच आहेत. मग त्यावेळी लॅमिउडिन हा मार्केटमध्ये आला आणि हा खूप चालला, म्हणजे हा खूप इफेक्टिव्ह ठरला.
लॅम्युडिन हा ड्रग. मग त्या आणि असं कळालं की इट वॉज ऍक्टिव्ह इन बोथ, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पेशंटमध्ये सुद्धा ऍक्टिव्ह त्याची ऍक्टिव्हिटी दिसली. मग इट वॉज सोन क्लिअर दॅट मग ह्याला रेजिस्टन्स डेव्हलप झाला. आता बघा, आता ह्या केसमध्ये ह्या लॅम्युडिनला रेजिस्टन्स डेव्हलप झाला काही महिन्याच्या ट्रीटमेंटमध्येच. मग पुन्हा हे ऍडिपोव्हिर वगैरे किंवा हे त्याचा प्रोड्रग डिपिओक्सिल हे मार्केटमध्ये आले. मग फायनली जो ड्रग एकदम इफेक्टिव्ह मार्केटमध्ये आले तो आहे टिनोफोव्हिर. आत्ताही सगळ्यात जास्त वापरला जाणारा ड्रग आहे टिनोफोव्हिर. हा क्रोनिक ट्रीटमेंटसाठी जरी वापरला, म्हणजे काही वर्षानुवर्ष जरी वापरला, तरी ह्या ड्रगला रेजिस्टन्स डेव्हलप होत नाही. त्यामुळे सगळ्यात इफेक्टिव्ह एचबीव्हीच्या ट्रीटमेंटसाठी जर कोणता अँटीव्हायरल एजंट असेल तर ते एंटिकॅव्हिर आणि टिनोफोव्हिर हे 2 ड्रग आहेत. आताही हेच ड्रग वापरले जातात. आता ह्यांची ट्रीटमेंट काय होते, फक्त इंटरफेरॉन अल्फा प्लस हे अँटीव्हायरल ड्रग यांचं कॉम्बिनेशन करून दिलं जातं. त्यामुळे आता जवळजवळ एचबीव्ही पूर्णपणे नायनाट झालेला आहे ह्याचा. तर हे जे आपण सुरुवातीला काही सांगितलं, सुरुवातीला फक्त इंटरफेरॉन होता आणि आता लास्टला टिनोफोव्हिर प्लस इंटरफेरॉन, आता प्लस 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 करत चाललंय. आता सध्या हे आहे. आता लॅम्युडिन वगैरे हे जे आपण पाहिलं ह्यांच्यामध्ये रेजिस्टन्स डेव्हलप होतो, त्यामुळे त्याची इफिकसी कमी होत जाते. त्यानंतर सेम केस आहे. आता आपण ट्रीटमेंट पाहिली हेपॅटायटिस बी साठीची. आता आपण पाहूया हेपॅटायटिस सी साठीची ट्रीटमेंट. हेपॅटायटिस सी साठी व्हॅक्सिन अवेलेबल नाही. ह्या ठिकाणी आपल्याला ड्रगवर डिपेंड राहावं लागेल. तर सगळ्यात पहिले हे जे हुफनॅगेल आहेत ह्यांनी ह्याच्या ट्रीटमेंटसाठी भरपूर सगळ्यात फर्स्ट ट्राय ह्यांनी केलेला. ह्यांनी व्हायरसचा शोध, म्हणजे हेपॅटायटिस सी व्हायरसचा शोध लागल्यानंतर ह्यांनी लगेच त्यासाठी ट्रीटमेंटसाठी काम करायला सुरुवात केली. पण ह्यांचे जे रिझल्ट होते ते पुअर होते. त्यानंतर आले ओलाविलंट हे स्टॉकहोम मधले होते आणि त्यांनी रिबाविरिन नावाचा जो ड्रग आहे त्याची ऍक्टिव्हिटी दाखवली हेपॅटायटिस सी च्या अगेन्स्ट. मग ह्यांना सुद्धा त्याची एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कळाली नव्हती. पण मग हे कळालं की ज्यावेळेस हा रिबाविरिन इंटरफेरॉन सोबत दिला जातो त्यावेळेस त्याची इफिकसी अजून जास्त वाढते, सिनर्जिस्टिक ऍक्टिव्हिटी मिळते. म्हणजे रिबाविरिन एकटा देण्यापेक्षा इंटरफेरॉन सोबत दिल्यानंतर त्याची ऍक्टिव्हिटी वाढली. मग त्यांनी इथं असं दाखवलं की थेरॅप्युटिक रिस्पॉन्स म्हणजे अँटीव्हायरल रिस्पॉन्स 17% पासून 40% पर्यंत वाढला. म्हणजे पहिला ड्रग इफेक्टिव्ह रिबाविरिन आहे असं सापडला. मग त्यांनी मग नंतर जसं मी सांगितलं पेगायलेटेड फॉर्म यूज व्हायला लागला. मग 2000 मध्ये नुसतं इंटरफेरॉन वापरण्याऐवजी तिथून पुढे पेगायलेटेड, म्हणजे हा आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जास्त वेळ राहते पेगायलेटेड सिस्टीम प्लस हा अँटीव्हायरल ड्रग. त्यामुळं ह्याची इफिकसी पुन्हा वाढली आणि ही इफिकसी रीच झाली 60% पर्यंत. म्हणजे आधी नुसता रिबाव्हेरिन होता, त्यानंतर रिबाव्हेरिन प्लस इंटरफेरॉन आला, ते 40% पर्यंत इफिकसी वाढली. मग पेगायलेटेड इंटरफेरॉन प्लस रिबाव्हेरिन आलं आणि त्याची इफिकसी 60% पर्यंत वाढली. त्यानंतर स्क्रीनिंग फॉर अँटीव्हायरल वॉज पॉसिबल बिकॉज ऑफ इन विट्रो मॉडेल्स. हेच मी तुम्हाला सांगतोय की जोपर्यंत अॅनिमल मॉडेल येणार नाही तोपर्यंत आपण ड्रग त्यासाठी स्क्रीन नाही करू शकत. मग this combined with the identification of full cycle of SCV replication and its enzyme. म्हणजे SCV चं रिप्लिकेशन काय होतं, कसं होतं, मग त्यावरून ड्रग टार्गेट कळतात आपल्याला. मग जो फर्स्ट अँटीव्हायरल फॉर HCV जे ड्रग आले, म्हणजे जे अँटीप्रोटीएजेस होते ते बोकिप्रिव्हिर हे आणि टिलाप्रिव्हिर हे आहेत. हे स्पेसिफिकली HCV साठी आहे. आता हा रिबाविरिन रिपर्पज ड्रग केला. एससीव्ही हा एससीव्ही साठी नव्हता, पण एससीव्हीचं जसंही स्ट्रक्चर कळालं हे एससीव्हीच्या स्ट्रक्चरला टार्गेट करून हे 2 ड्रग आलेले आहेत, बोसिप्रिव्हिर आणि टिलाप्रिव्हिर. आणि आता सध्या अशी केस आहे की मोर दॅन 85% आपल्याला इफिकसी मिळते अँटीव्हायरल ड्रग आणि इंटरफेरॉनचा एकत्र वापर करून. तर हा त्याचा ओव्हरव्ह्यू आहे. सुरुवातीला फक्त इंटरफेरॉन इंजेक्शनच्या फॉर्म मध्ये दिला जायचा, मग नंतर इंटरफेरॉन प्लस रिबाविरिन आलं, हे रिबाविरिन. पण हे काही एससीव्हीच्या अगेन्स्ट नव्हतं टिपिकली, पण तरी देखील
पेगायलेटेड इंटरफेरॉन आणि रिबाविरिन खूप दिवस चालला आणि हे 50% पर्यंत ह्याची इफिकसी होती. मग हळूहळू कॉम्प्लेक्स ट्रीटमेंट मॉड्यूल यायला लागले, बरेचसे अँटीव्हायरल म्हणजे प्रोटीएज इनिबिटर यायला लागले, डायरेक्ट अँटीव्हायरल एकत्र द्यायला लागले आणि पेगायलेटेड इंटरफेरॉन. मग आता अशी केस आहे की 85 ते 90% इफिकसी आपल्याला फक्त ओरल अँटीव्हायरलनेच मिळाली. म्हणजे इथून आपण जरी हे इंटरफेरॉन काढून टाकलं तरी देखील हे जे ड्रग आहेत हे सफिशियंट आहेत की 90% पर्यंत इफिकसी जायला. हा, तर इतका वेळ जे आपण सगळं डिस्कशन केलं, ह्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवली का? ह्यातला कुठलाही सायंटिस्ट, एकही ह्यातला सायंटिस्ट इंडियन नव्हता. मग ह्याचा अर्थ म्हणजे आता हे 1950-60 पासून जे संशोधन चाललंय, आज 2020 आहे, नोबेल प्राइज सुद्धा डिक्लेअर झालं. 2 नोबेल हेपॅटायटिस साठी डिक्लेअर झाले, एक 76 मध्ये आणि एक 2020 मध्ये, हेपॅटायटिस बी च्या शोधासाठी आणि सी च्या. तर ह्यामध्ये आपण कुठं आहोत? म्हणजे भारतीयांनी ह्यामध्ये काहीच काम नाही का केलं? तर तसं नाही, आपण सुद्धा भरपूर काम केलेलं आहे. तर मी जे तुम्हाला सांगतोय, हेपॅटायटिस सी साठीची व्हॅक्सिन नाही आहे मार्केटमध्ये, पण ऑलरेडी भारतामध्ये हेपॅटायटिस सी वर खूप चांगलं काम झालेलं आहे. आपल्या इथे एक जागतिक दर्जाची संस्था आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरमध्ये, तर तिथं ऑलरेडी ह्याचं काम झालंय. त्यांनी ती व्हॅक्सिन तयार देखील केली, प्री क्लिनिकल, म्हणजे जे लोअर अॅनिमल आहेत, रॅट वगैरे, त्यांच्यावर त्यांना ती ऍक्टिव्हिटी सुद्धा मिळाली. आता पुढचे स्टडी त्यांचे सुरू आहेत. होपफुली म्हणजे आता आपण असं अपेक्षा धरायला हरकत नाही की एससीव्ही ची व्हॅक्सिन आपल्या भारतातून येऊ शकते, कारण स्टडी ऑलरेडी चाललेत त्यावर. त्यामुळं आपण आता भारताचं काय योगदान आहे ह्या सगळ्या संशोधनामध्ये हे आपण पाहूया. सगळ्यात पहिले आणि प्रॉमिनंट आहे शांता बायोटेक्निक्स. ही एक कंपनी आहे, शांता बायोटेक्निक्स. तर ह्या शांता बायोटेक्निक्सचे जे ओनर आहेत, कोडुरू ईश्वरा वराप्रसाद रेड्डी. एकदा काय झालेलं, हे एका ठिकाणी 1990 मध्ये WHO ची कॉन्फरन्स होती, तर त्या ठिकाणी हे गेलेले जिनेवाला. मग तिथं म्हणजे सगळेजण स्टॅटिस्टिक्स सांगत होते की हेपॅटायटिस बी मुळे इंडिया सारख्या देशामध्ये दरवर्षी 3.5 लाख लोक मरतात. पण तरी देखील जे काही इंडियाचे एफर्ट चाललेत किंवा इंडियाबद्दल तिथं जे काही बोललं गेलं की संशोधन नाही होत किंवा काहीच नाही होत, तर हे ऐकून त्यांना फार वाईट वाटलं. मग जसे ते भारतामध्ये परत आले, त्यांनी शांता बायोटेक्निक्स नावाची एक कंपनी तयार केली आणि इथं त्यांचं एकच टार्गेट होतं की कॉस्ट इफेक्टिव्ह आपल्याला व्हॅक्सिन तयार करायची आहे. कारण जी व्हॅक्सिन आता इतका सगळा रिसर्च होऊन देखील हेपॅटायटिस बी व्हायरसची जी व्हॅक्सिन होती, तिचा सिंगल डोस $23 ला पडायचा. मग हे बऱ्याचशा कुटुंबाला किंवा फॅमिलीसाठी हे परवडायचंच नाही, त्यामुळे ते हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन घ्यायचेच नाही. मग जे शांता बायोटेक्निक्सचं रिव्होल्युशनरी काम आहे, आता तीच व्हॅक्सिन $1 पर्यंत त्यांनी उतरवली. म्हणजे $23 पट त्यांनी प्राइस मध्ये रिडक्शन घडवून आणलं. आणि भारतासारख्या जे डेव्हलपिंग किंवा गरीब कंट्रीज आहेत इतर सुद्धा, त्या सगळ्यांसाठी ह्या शांता बायोटेक्निक्सचा खूप मोठा काम आहे त्यामध्ये. मग आता हे काही फक्त हेपॅटायटिस बी पुरतेच लिमिटेड आहेत का? नाही, तर त्यांनी खूप सारं काम करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. ह्यांची व्हॅक्सिन आहे शेनवॅक, ही जी त्यांची व्हॅक्सिन आहे ती त्यांनी 1997 मध्येच लॉन्च केली. आता ही जी शांता बायोटेक्निक्स यांनी इस्टॅब्लिश केली होती, ती सॅनोफीने ओव्हरटेक केली. म्हणजे आता सध्या ह्याची पॅरेंट कंपनी सॅनोफी आहे. यांना पद्मश्री हा अवॉर्ड मिळालेला त्यांच्या ह्या कामासाठी. मग आता त्यांच्याकडं खूप साऱ्या व्हॅक्सिन्स त्यांच्या पाईपलाईन मध्ये आहेत. हे त्यांचं शांताचं म्हणजे जे पहिली त्यांनी जी व्हॅक्सिन HBV साठी ह्यांनी सुरुवातीला रिसर्च केला होता. पण आता जर तुम्ही पाहाल, ह्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हॅक्सिन आहेत, कॉम्बिनेशन व्हॅक्सिन्स आहेत, बायोथेराप्युटिक्स आहेत, डायग्नोस्टिक्स आहेत. म्हणजे आता ही कंपनी फार जास्त वाढलेली आहे आणि ह्या ठिकाणी कॉस्ट इफेक्टिव्ह इन्व्हेन्शन होतं. आता कॉस्ट इफेक्टिव्हचा अर्थ ह्या ठिकाणी लो क्वालिटी असा नाही होत. तुम्ही रघुनाथ माशेलकर सरांचे जर भाषण ऐकत असाल कुठेही, तर ते एका शब्दाचा त्यांना फार जास्त राग आहे, जुगाड. ते म्हणतात आपल्याला जुगाड करायचंच नाही, भले आपण गरीब देश असो, आपल्याला क्वालिटी तीच पाहिजे किंवा क्वालिटी जास्त पाहिजे पण कमी प्राइस मध्ये. मग ते म्हणतात की असं तुम्ही इन्व्हेन्शन करा, शोध तुम्ही असे लावा की क्वालिटी कुठंच कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे, पण ते सर्वांना परवडलं पाहिजे.
तर हे गांधीयन इंजिनिअरिंग नावाचा त्यांचा कन्सेप्ट आहे. ह्यामध्ये त्यांनी खूप चांगलं सांगितले. इंटरनेटवर पहा तुम्ही, तुम्हाला त्यांचे ते युट्यूबवर त्यांना तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील त्याचे. तर हे शांता बायोटेक्निक्सचं फार मोठ्या प्रमाणात आणि फार चांगलं काम आहे, जे पूर्ण जगभरासाठी आता उपयोगी ठरतंय. त्यानंतर पुन्हा हेपॅटायटिस बी व्हॅक्सिनचा आपल्या इंडियामध्ये संशोधन केलं पी.एन. रंगराजन यांनी. तेच सांगतात, जी बाहेर संशोधन झालं ते फार जास्त महागडे व्हॅक्सिन होते, पण इंडियामध्ये जे आपले रंगराजन आहेत त्यांनी इंडिजिनियस रिकॉम्बिनंट हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन तयार केलं आणि हे वेगवेगळे जे व्हॅक्सिन आहेत ते त्यांनी मार्केटमध्ये आणले. 2000 पासून हे व्हॅक्सिन त्यांच्या मार्केटमध्ये आहे. म्हणजे आपले रिसर्चर सुद्धा कुठं कमी नाहीत आणि त्यांचे प्रोडक्ट मार्केटमध्ये ऑलरेडी आहेत. आता हे हेपॅटायटिस सी व्हॅक्सिन साठी सुद्धा आपल्या इथं बरंचसं वर्क झालंय आणि प्रोफेसर सुमित्रा दास जे IISc, मी तुम्हाला सांगितलं बरंचसं आपलं बेसिक जे रिसर्च इंडियामध्ये होतं ते तिथंच होतं. त्यांनी हेपॅटायटिस सी साठी व्हॅक्सिन तयार केली आणि ह्या व्हॅक्सिन जर्नलमध्ये त्यांचा तो वर्क पब्लिश आहे. आणि जे ॲनिमल मॉडेल आहे त्यामध्ये हे एकदम इफिकेशियस आहे. ह्यांनी जी डेव्हलप केलेली व्हॅक्सिन आहे आता ती पुढच्या फेजमध्ये आहे. त्यामुळे होपफुली जगाला आपण व्हॅक्सिन देऊ शकतो. बरंचसं काम आपल्या इथं ऑलरेडी झालेलं आहे. आता जसं मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपण फक्त त्यांनाच हायलाइट करतो ज्यांना नोबेल प्राइज मिळतं. आता हाही व्हिडिओ तुम्ही पहा, मी इतकं सगळं बोललोय ते ज्यांना नोबेल प्राइज मिळाले त्यांच्याबद्दल. असंच होतं सगळीकडं. आता उद्या उठून जर ह्यांना नोबेल प्राइज मिळाला तर सगळीकडे ह्यांचं नाव होतं, कारण आपल्या इथं सुद्धा संशोधन होतं. आणि जसं माशेलकर सर म्हणतात तिथं आपल्याला पैशाचा सुद्धा विचार करावा लागतो. असं नाही की इन्व्हेन्शन करायचं, एखादा नवीन प्रोडक्ट आणायचा म्हणजे आपल्याला किमतीवर लक्ष द्यायची गरज नाही. बाकी जे अमेरिका किंवा जे बाकी डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांच्यासारखी आपली सिस्टीम नाही. आपल्याला पैशावरही लक्ष द्यायचं आहे आणि एक्सलन्स क्वालिटीवर सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्यामुळं आपला रिसर्च करण्यामध्ये फंड हा सुद्धा एक पॅरामीटर असतो. तर मला सांगायचं एवढंच आहे की असं नाही की आपल्या भारतामध्ये रिसर्च नाही होत. भारतामध्ये सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचा दर्जाचा रिसर्च होतो. फक्त आपल्याला त्यावर थोडं लक्ष द्यावं लागणार आहे, कारण आपण हा रिसर्च कधीच आपल्या अकॅडमिक्समध्ये कुठंच इन्क्लूड नाही करत, कारण ह्यांना ही आंतरराष्ट्रीय दर्जा म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलची पारितोषिक म्हणजे नोबेल पारितोषिक नाही मिळत. आता एकदा नोबेल पारितोषिक मिळाले की जगभर सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा रिसर्च जातो. पण मग जे आपले शास्त्रज्ञ काम करतात, संशोधन करतात, तर त्यांची दखल कुठंच बऱ्याचदा ते निग्लेक्टेड राहतात, त्याची दखल नाही घेतलं जात. तर ह्या सगळ्यातून माझं सांगणं हेच आहे की आपल्या इथं सुद्धा भारतामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं रिसर्च होतं, फक्त आपल्याला ते हायलाइट करण्याची गरज आहे आणि ते हायलाइट करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. म्हणजे त्यातून ते इन्स्पायर होतील आणि ते असंच खूप चांगलं काम करण्यासाठी धजावतील. ते रिसर्च ॲज अ करिअर घेऊ शकतात आणि तिकडे वळू शकतात. फक्त त्यांना अवेअर करण्याची गरज आहे. तर हे सर्व जे मी तुम्हाला सांगितलं, हेपॅटायटिसवर ऑलरेडी खूप सारं रिसर्च झालंय. आपला भारत सुद्धा ह्यामध्ये काही मागं नाही. खूप भारतामध्ये सुद्धा काम चाललंय, अजूनही सुरू आहे. आणि रिसर्च ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. असं नाही की आता एकदा HCV ची व्हॅक्सिन आली म्हणजे हेपॅटायटिसचा रिसर्च थांबेल, नाही. आता जसे 5 टाईपचे व्हायरस मिळाले तसे अजून पुढे चालून आणि कळेल, जसं संशोधन पुढे जाईल कळेल की अरे नाही आता वेगळ्या टाईपचा व्हायरस आला, मग त्यासाठी व्हॅक्सिन. म्हणजे ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे आणि हे सोसायटीच्या बेनिफिटसाठी चालते. तर आज आपण हेपॅटायटिस बद्दल बरंचसं रिसर्च वगैरे कव्हर केलेलं आहे. तर ह्यातून तुम्हाला होपफुली युजफुल इन्फॉर्मेशन मिळाली असेल. पण तरी देखील तुमचे जे काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा कधी पाहाल आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी रेग्युलरली चेक करेन आणि जर ते क्वेश्चन ॲप्रोप्रिएट असतील तर मी नक्कीच त्याला रिप्लाय करेन. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.